श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः रणी मारुनी इंद्रजिता सुमित्र झाला विजयान्वित तेने सुखावला रघुनाथ सुग्रीवायू स्वानंदे प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री नाथरायाला वंदन करून त्या ठिकाणी प्रभु रामचंद्रला वंदन करून श्री गणेशाला सरस्वती मातेला वंदन करून त्या ठिकाणी कथा सांगण्याला सुरुवात करते। त्या ठिकाणी कथा चालली की लक्ष्मणाचं आणि त्या इंद्रजिताचं घनघोर अशा प्रकारचं युद्ध झालं आणि युद्धामध्ये त्या लक्ष्मणानं असणारं इंद्रजिताचा पराभव केला, इंद्रजिताला मारलं आणि मारल्यानंतर सगळ्या सृष्टीला अतिशय आनंद झाला, कारण की दुर्धर असा राक्षस होता, भयंकर क्रूर होता तो इंद्रजित। आणि या इंद्रजिताला असणारं त्या सौमित्रानं लक्ष्मणानं मारलं आणि मारल्यानंतर सगळ्या सृष्टीला राजा सुग्रीवाला प्रभु रामचंद्राला तसेच या सृष्टी सगळ्या जीवांना असणारा अतिशय आनंद झालेला आहे। हटी नसती कोटिक पटीन वीरेंद्रजित दुर्धर सृष्टी तो मारिता शस्त्रवृष्टी सुखान कोटी सर्वांसी। त्या ठिकाणी नाथ बाबा म्हणतात की त्या लक्ष्मणानं ज्यावेळेस हटी नटी कोटी कपटी जो काही या कपटांमध्ये पारंगत असणारा क्रूर खूप भयानक अशा प्रकारचा राक्षस आहे, राजा रावणाचा मुलगा इंद्रजित आहे आणि या इंद्रजिताला त्या लक्ष्मणानं असणारं मारलेले आणि कशानं मारलं, शस्त्रानं त्या ठिकाणी मारलेले आणि मारल्यानंतर या सगळ्या सृष्टीला ऋषीवर्यांना वानरांना त्याचबरोबर देव दैत्य दानव सर्वांना अतिशय आनंद आणि झालेला आहे। सुखी झाले नरवानर सुखी झाले ऋषीश्वर दैत्य दानव सुरवर सुखी समग्र सौमित्रे। त्या ठिकाणी देवालाही आनंद झाला, का आनंद झाला तर असणार हा जो काही राक्षस होता, ज्या ठिकाणी हरिनाम सप्ताह चालायचा, ज्या ठिकाणी यज्ञ याग क्रिया चालायच्या, ज्या ठिकाणी हवन चालायचं, जे काही परमात्म्याचा असणारा यज्ञ सुरू असायचा, भगवंताचं नाम घेतलं जायचं आणि अशा यज्ञाचा विध्वंस असणारा हा राक्षस करायचा, अनेक राक्षस करायचे, त्याच्यातील असणारा इंद्रजित एक नावाचा राक्षस होता। आणि मग त्या ठिकाणी लक्ष्मणानं या क्रूर अशा राक्षसाला मारल्यानंतर देवांना दानवांना त्या ठिकाणी याच बरोबर नर म्हणजे माणसांना वानरांना त्या ठिकाणी या सगळ्यांना या सृष्टीमधल्या प्रत्येक जीवाला अतिशय आनंद आणि झालेला आहे। येरीकडे लंके माझारी इंद्रजिताची भुजा थोरी पडली सुलोचना मंदिर खडगधारी सायुध। आणि मग त्या ठिकाणी या दोघांचं घनघोर अशा प्रकारचं युद्ध झालं। त्या युद्धामध्ये लक्ष्मणानं त्या इंद्रजिताला मारलं आणि मग काय झालं, त्या ठिकाणी सुलोचना असणारी स्वतःच्या राजवाड्यामध्ये त्या भगवान शंकराचं चिंतन मनन त्या ठिकाणी करत होती आणि असं चिंतन सुरू असताना अचानक असणारी त्या इंद्रजिताचा एक हात तुटून आणि तिच्या अंगणामध्ये येऊन पडलेला आहे। सुलोचना निज मंदिरी शिव स्वरूपानी अंतरी शिव स्मरणी निरंतरी ध्यान करीत शिवाचे। त्या ठिकाणी सुलोचना काय करत होती तर असणाऱ्या तिच्या राजवाड्यामध्ये एक असणारा देऊळ आणि त्या देवळामध्ये भगवान शंकराचं मनन चिंतन करते, यथा सांग पूजा त्या ठिकाणी त्या सुलोचना करते। आणि सुलोचना ती पूजा करत असताना हा इंद्रजिताचा हात असणारा तिच्या अंगणामध्ये येऊन पडलेला अशी कथा नाथबाबांनी तुमच्या आमच्या समोर ठेवलेली आहे। जवळ असता सखिया बहुत शिव पूजा करीत अद्भुत तवंगणी पडोनी अकस्मात ध्वनी होय भुजदंडाचा। त्या ठिकाणी सुलोचना आपल्या सख्यांसोबत मैत्रिणींसोबत त्या राजवाड्यामध्ये यथा सांग पूजा करत होती त्या भगवान शंकराची आणि पूजा करत असताना एकदम शांत वातावरण होतं आणि अशा शांत वातावरणामध्ये त्या राजा इंद्रजिताचा असणारा हात येऊन त्या राजवाड्यामध्ये पडला आणि पडल्यानंतर त्याचा खूप मोठा आवाज झालेला आहे। ऐकून या तो ध्वनी सुलोचना गजबजली मनी सवे सखिया घेऊन पाहे अंगणी निज दृष्टी। आणि मग सुलोचनाच्या कानावरती हा आवाज त्या ठिकाणी त्या हाताचा पडलेला कानावरती पडला आणि आवाज कानावर पडल्यानंतर सुलोचना उठली, तिने तिच्या सख्या सोबत घेतल्या आणि सोबत घेऊन अंगणाच्या बाहेर आली आणि बाहेर येऊन तो हात कुणाचा पडला असावा, कशाचा आवाज झाला असावा म्हणून त्या ठिकाणी ते पाहण्यासाठी ती सुलोचना असणारी अंगणात आली आहे। सख्या म्हणते सुलोचने स्वर्गी देवा दैत्यांशी दारुण
युद्ध होत आहे जाणून भुजा तेथून पडेली. आणि मग सुलोचनाच्या सगळ्या मैत्रिणी दास दासी असतील त्या सगळ्या जणी असणाऱ्या अंगणामध्ये आल्या आणि एकमेकांमध्ये कुजबुज करू लागल्या. म्हणतात की त्या सुलोचनाला त्या मैत्रिणी म्हणू लागल्या की सुलोचना, अगं कुठेतरी असणाऱ्या स्वर्गामध्ये देव आणि देवांचं आणि राक्षसांचं घनघोर अशा प्रकारचं दारुण युद्ध होत असेल ग, आणि तिथूनच हा हात पडला असावा अशी शंका उपशंका त्या ठिकाणी त्या सुलोचनाच्या ज्या काही मैत्रिणी होत्या त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. आयसा संवाद करिता जाना घाबरेपणे सुलोचना, जवळी येऊन या नयनात पती हस्त जाण ओळखिला. आणि मग त्या मैत्रिणींचं ते बोलणं असणारं सुलोचना ऐकलं, पण ती मनामध्ये खूप घाबरली, कारण तिला माहित होतं की स्वर्गात जरी देवदानवांचं युद्ध सुरू असलं तरी सुद्धा माझा पती राया सुद्धा असणारा त्या रणभूमीच्या ठिकाणी युद्ध खेळण्यासाठी गेलेला आहे. म्हणून असणारी ती सुलोचना धावत गेली आणि धावत जाऊन तिने तो असणारा हात बघितलेला आहे. आणि तो हात बघितल्यानंतर कशी अवस्था त्या ठिकाणी होती ऐका. देखोन इंद्रजिताचा करण, सुलोचना भूमी घाली शरीर, हृदय कवळोनिया सत्वरण विचार साचर कुशता. आणि मग असणारा सुलोचना त्या हाताजवळ ती गेली आणि हात बघितल्या सरशी असणार तिनं ओळखलं की हा हात स्वर्गातून पडलेला नसावा, तर हा हात माझ्या पतीचा अर्थातच त्या मेघनादाचा असावा. आणि तो हात खरोखरच मेघनादाचा होता. मग त्यावेळेस त्या सुलोचनेने तो हात घेतला, हृदयाला लावला आणि हृदयाला लावून त्या हाताला काय विचारते ऐका. म्हणे भुजे माय बहिणी मुळ आली समज साजनी, पती इंद्रजित रणांगणी केवी सोडून आलीस. आणि मग सुलोचनेने असणारा तो हात घेतला, हृदयाला लावला, ती धाय धाय असणारा रडू लागली. सुलोचना म्हणू लागली, अगं माझ्या पतीची भुजा आहेस तू, माय बहिणीच ग, हे साजनी. अगं माझ्या पतिरायाला तू काय सोडून आलीस इथं आणि कशासाठी आलीस, हा सगळा वृत्तांत तू मला सांग. म्हणून अशी विनवणी की सुलोचना रडत असणार करू लागली. अभिंग मार्जन उद्वर्तन करोनिया निराजन, सोय घालोनी लोटांगण पुसे आपण भुजेसी. आणि मग सुलोचनेने काय केलं, तो हात असणारा हृदयाला लावल्यानंतर त्या हाताला ती राजवाड्यात घेऊन गेल्यानंतर तिनं असणार त्या हाताला तेल, उटणं, दही, दूध, तूप असे पंच त्या ठिकाणी अमृतानं आंघोळ घातली आणि आंघोळ घालून त्याची यथासांग पूजा केली. त्याला आरतीनं ओवाळलं आणि ओवाळून त्याला लोटांगण घातलेलं आहे. नी कुंभिले गेली पाठीन काय वर्तने रण संकटी, तू आलीस कासयासाठी ते गोष्टी सांगे. आणि मग सुलोचना असणारे त्या पतीच्या हाताला विचारू लागली, म्हणली, हे माय बहिणी, हे साजनी, अगं तू इथं कशासाठी आलीस, त्या रणांगणावरती काय प्रकार झाला, काय आडी अडचण आली, तो रणांगणावरती युद्ध कसं झालं, तू इथं कशासाठी आलीस, हा सगळा वृत्तांत असणार तू मला सांग. म्हणून असणारी सुलोचना त्या हाताला आणि विनवणी करू लागलेली आहे. मज पासून इंद्रजितानी युद्धा गेली अमृतांत, काय झाला तो सांगितलं मज यथार्थ सांगावा. अगं पतीची भुजा आहेस तू, माझी माय बहीण आहेस ग साजनी, त्या रणांगणावरती काय वृत्तांत घडला आणि तू इथं मला मूळ कशासाठी आली आहेस, तू मला इथं बोलवण्यासाठी का आलीस, तुझं नेमकं काय काम आहे, तिथं काय गोष्टी घडल्या, त्या तो सगळा वृत्तांत मुळापासून असणार तू मला सांग. माझ्यापासून माझा पती राया मेघनाद युद्ध करण्यासाठी गेला होता आणि गेल्यापासून काय सगळा जो काही वृत्तांत घडलाय तू मला निवेदन कर, असं सुलोचना बोलू लागली. आम्ही तुम्ही ओ साजनी दोघी जणी एकांग बहिणी, काय वर्तले रणांगणी समूळ कहाणी म्हणजे सांगे. अगं साजनी तू असणारी माझी एकांग बहिणी आहेस ग, म्हणजे असणार मी माझ्या पतीची अर्धांगिनी पत्नी आहे, तर तू असणारे माझ्या पतीचा एक अर्ध अंगाची असणारी बाजू आहेस, तू माझ्या पतीचा हात आहेस आणि आपण दोघी एकांग बहिणी आहोत ग साजनी. तू मनामध्ये कुठलीच कल्पना दडून ठेवू नको, जो काही वृत्तांत, जो काही घडलेली घटना आहे असणार ती सगळी तू पूर्णपणे माझ्या समोर मांड, अशी विनंती ती सुलोचना त्या पतीच्या तुटलेल्या हाताला वारंवार करू लागली आहे. जरी मी असेन सत्यव्रता पतिव्रता सुनिश्चित, तरी तो तिथीचा व्रतांत मज सांगित
सांगावं. आणि मग सुलोचना असणारी त्या हाताला म्हणू लागली की खूप वेगवेगळ्या प्रकारे ती हाताला विचारणा करू लागली, पण तो हात काही बोलत नव्हता. मग त्या ठिकाणी सुलोचना म्हणू लागली त्या ठिकाणी, अगं साजनी माय बहिणी, अगं मी जर सत्य पतिव्रता असेल, पतीचं पतिव्रतपण जर मी त्या ठिकाणी शुद्ध भावाने आचरण केलं असेल तर तू असणार माझं ऐक, माझ्या पतीचा काय वृत्तांत घडलाय तो असणार मला निवेदन कर, असं सुलोचना बोलू लागली. तव ते अचेतन भुजान चेतना नाही ते सहजा, येरीने स्मरला कैलास राजन शरण तुझा मी स्वामिया. आणि मग त्या ठिकाणी ती सुलोचना त्या तुटलेल्या हाताला बोलू लागली आहे, कारण तो हात निर्जीव यथेष्टित त्या ठिकाणी पडलेला आहे, त्याच्यात कुठल्याच प्रकारचा जीव नव्हता. पण सुलोचना असणारी दुःखाच्या भावानं त्या हाताला विचारत होती काय घडलेला आहे वृत्तांत, काय कहाणी झालेली आहे, पण तो हात बोलत नव्हता. त्यावेळेस सुलोचना असणारी विचार करू लागली. तिने भगवान शंकराच्या समोर हात जोडले आणि शंकराला म्हणू लागली की स्वामी शंकरा, हे कृपाळू असणाऱ्या भगवंता, भक्ताच्या हाकेला धावणाऱ्या शिव म्हणतात ना शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, सगळ्यात जर असणारा कोणता पावणारा भगवंत देव असेल तर तो आहे भगवान शंकर जे असणारे. आणि म्हणून त्या सुलोचना भगवान शंकराला हात जोडले आणि म्हणू लागली की शंकरा, हे स्वामी, हे दीनानाथा, अनाथाच्या नाथा, त्या ठिकाणी मी तुम्हाला शरण आले. माझ्या पतीच्या भुजा असणारी मला बोलली पाहिजे, जो काही घडलेला वृत्तांत आहे तो मला तिने सांगितला पाहिजे, अशी विनंती सुलोचना भगवान शंकराला करते. पती भुजांगणी आली चेतना विरहित पडली, आत्मशक्ती चेतवणी वहिली सजीव केली पाहिजे. हे भगवंता, हे श्री शंकरा, अरे माझ्या पतीचा हात निर्जीव अशा अवस्थेमध्ये असणारा माझ्या अंगणात येऊन पडला होता, पण या हाताला असणारा तू सजीव करायचं आणि जो काही वृत्तांत आहे हा सगळा मला निवेदन करायचा, अशी विनंती सुलोचनेने भगवान शंकराला केलेली आहे. म्हणून या सीमा लागी स्तुती करिता तय प्रसंगी, शिव दयाळू भक्ता लागी आज्ञा करी इंद्राते. मग त्या ठिकाणी सुलोचनेने त्या भगवान शंकराला विनंती केली. विनंतीला मान देऊन त्या शंकरानं असणारं त्या सुलोचनेचं ऐकलं ना, ऐकून जे काही सगळे इंद्रिय आहेत आणि या इंद्रियावरती जर कोणाचं राज्य असेल किंवा हे इंद्रिय कोणाच्या ताब्यात असतील तर ते आहेत इंद्रदेवाच्या. आणि म्हणून त्या शंकराने इंद्रदेवाला प्रार्थना केली, एक आज्ञा दिली त्या ठिकाणी आणि सांगितलं की या पतिव्रता असणाऱ्या सुलोचनाच्या पती जो काही आहे मेघनाद, या मेघनादाच्या हातामध्ये तू प्रविष्ट व्हायचं आणि जो काही घडलेला वृत्तांत आहे हा समूळ तिच्या समोर कथन करायचा, असं त्या ठिकाणी आज्ञा आणि भगवान शंकरानं त्या इंद्रदेवाला केली आहे. म्हणे भुजांतरी प्रवेशोन इंद्रजिताचे समर वर्तमान, समूळ करावे कथानन येथे अनुमान करावा. आणि मग त्या ठिकाणी इंद्रदेवाला भगवान शंकर म्हणू लागले की तू असणारा त्या तुटलेल्या हातामध्ये इंद्रजिताच्या त्या ठिकाणी सजीव करायचा तो हात आणि त्या हातामध्ये जाऊन असणारा हा जो काही रणांगणावरती घडलेला वृत्तांत होता हा सगळा निवेदन करायचा. पण या ठिकाणी तू कुठल्याच प्रकारचा अनुमान करू नको की हे काम तुम्ही मला सांगितलं मी करणार नाही, अशी मनामध्ये खंत वाटून देऊ नको. माझं ऐक, या सुलोचनाचं जे काही मनोगत आहे ते पूर्ण कर. होता शिवाची आज्ञापनन भुजांतरी इंद्रजान, प्रविष्ट होनी आपणन करी सचेतन भुजेसी. आणि मग भगवान शंकराचं बोलणं इंद्रदेवानं ऐकलं का, मोठ्यांचं बोलणं होतं ते ऐकावंच लागलं होतं. याच इंद्रदेवाला असणारं इंद्रजितानं 21 वेळा गळ्याला दोरी बांधून ओढीत आणलं होतं आणि त्याच इंद्रजिताला आज त्या ठिकाणी भगवान शंकर म्हणतात की तू याचा हात सजीव कर. त्यावेळेस केलं नसतं त्यांनी ते कार्य, पण भगवान शंकराची आज्ञा होती, त्या आज्ञेला मान दिला आणि मान देऊन त्या हाताला सजीव केलं आणि जी काही घडलेली घटना होती ती सांगायला सुरुवात करतायत. ऐकता सुलोचनेचे वचन आले भुजेची स्फुरण, संज्ञा दाओनी आखुनन मागे साधून लेखनाचे. आणि असणार हा भगवान शंकरानं त्या इंद्रदेवाला आज्ञा केली. आज्ञा केल्यानंतर जो काही सुलोचनेच्या नवऱ्याचा तुटलेला हात होता या हातामध्ये असणारं इंद्रदेवांनी प्रविष्ट झाले आणि प्रविष्ट होऊन असणारा तो हात हलू लागला आणि त्या हातानं खुणवलं. काय खुणवलं की दौत आणि लेखनी मला आणून दे म्हणून. तव तिने भूमिके बरीन दौत लेखनी झडकली, आणून ठेविली निर्धारी लिहून सतोरी मागितले. आणि मग त्या ठिकाणी त्या हातानं खुणवलं सुलोचनाला, कारण
आपल्या प्रत्येक स्त्रीचा नवरा असतो आणि त्या नवऱ्याच्या खुखाना खुना ह्या प्रत्येक स्त्रीला माहीत असतात. कारण त्या ठिकाणी इंद्रजितानं हातानं खुणवलं आणि खुणवल्याबरोबर माता सुलोचनेनं असणारं दौत आणि लेखणी आणून दिली आणि त्या ठिकाणी त्या भूमीवरती ठेवली आहे, ज्या ठिकाणी हात होता त्या ठिकाणी. पाचबद्ध भूमिकेवरील दौत लेखनी घेऊन करी ओळी लिहिल्या व्यक्ताक्षरीने अर्थ पुसरी विन्यासे. आणि त्या ठिकाणी सुलोचनेनं दौत आणि लेखनी दिली. ती लेखनी दिल्यानंतर त्या ठिकाणी इंद्रजिताच्या हातामध्ये असणारी दौत आणि लेखनी आणून दिल्याबरोबर असणारं जे काही असणारे त्या लंकेमध्ये ती लंका असणारी सगळी सोन्याची होती, पण त्या ठिकाणची भूमी अगदी फरशीसारखी पचू नावाच्या अलंकाराने सुशोभित अशा प्रकारची होती. आणि अशा सुशोभित अशा पचू नावाच्या अलंकाराने बनलेल्या भूमीवरती तो इंद्रजिताचा हात लिहू लागला. अशा प्रकारे लिहितो की ज्या प्रकारे त्या माता सुलोचनेला तो अर्थ समजावा आणि समजून असणार तिला कळावं की नेमकं काय वृत्तांत लिहिला आहे, अशी कथा चालली. तेव्हा ते भूमी पाचबद्ध अक्षरे उमटली शुद्ध ती सुलोचना वाच सुबद्ध अर्थ विविध जाणली. त्या ठिकाणी राजा त्या इंद्रजिताच्या हातानं असणार ते लिहायला सुरुवात केली. पाचबद्ध अशा प्रकारची ती पचू नावाच्या अलंकारानं बनलेली भूमी आहे आणि या भूमीवरती सुस्पष्ट अशा प्रकारच्या अक्षरामध्ये इंद्रजिताच्या हातानं लिहायला सुरुवात केली आणि लिहिल्यानंतर ती माता सुलोचना असणारे विविध प्रकारचे अर्थ मनामध्ये समजून घेऊ लागली, ती अक्षरं वाचू लागली. पतिव्रते सुलोचनेन तुझा विचारून गेल्या जाण लावणी रावणाचे आज्ञापन निमित्त दारुण मग केले. आणि मग असणारा तो राजा इंद्रजिताचा हात त्या ठिकाणी बोलू लागला आणि बोलून म्हणू लागला की अगं सुलोचने, मी तुझ्या जवळून असणाऱ्या युद्धाला गेलो. मला माझ्या वडिलांनी राजा रावणांना आज्ञा दिली, त्यांची आज्ञा घेतली, तुझ्या जवळ आलो आणि तुझ्या जवळून असणारं मी त्या रणांगणावरती प्रभू रामचंद्राकडं लक्ष्मणाकडे युद्ध खेळण्यासाठी त्या ठिकाणी गेलो आणि गेल्यानंतर दारुण अशा प्रकारचं घनघोर असं युद्ध मी खेळायला सुरुवात केली. जिंकुनिया मानरगण निकुंभिलेसी जाऊनी जाण होमासी आरंभ करून अगदी सुप्रसन्न म्या केला. आणि मग वानर सैन्यासोबत त्या प्रभू रामचंद्राच्या सैन्यासोबत मी घनघोर अशा प्रकारचं युद्ध केलं आणि युद्ध करून त्या वानर गणांना मी जिंकलं आणि जिंकून मी निकुंभलेच्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी जाऊन मी असणारा यज्ञ केला आणि यज्ञामध्ये त्या अग्नीला मी सुप्रसन्न केलं, असं इंद्रजित बोलतोय. प्रसन्न झाली या मनी रथ प्रकटला प्रत्यक्ष दहानी चार अंगुळीचा किरामुळी साठा नयनी देखिला. अगं सुलोचने, मी असणारा तो यज्ञ केला आणि यज्ञामध्ये मला अग्निदेवता प्रसन्न झाल्या आणि प्रसन्न झाल्यानंतर असणारा त्या यज्ञातून एक रथ बाहेर आला आणि तो रथ बाहेर आला. मी माझ्या डोळ्यांना मी मेघनादांना बघितला की तो रथ फक्त आता 4 बोट बाहेर निघायचा राहिला होता. हा सगळा प्रकार मी माझ्या डोळ्यांना मी मेघनादांना पाहिला. रथ होतांची प्रकटन युद्ध करीन मी चाट संकल्पाचं लोटन होता दृष्ट निष्फल. आणि मग असणारा त्या सुलोचनेला इंद्रजित त्या ठिकाणी बोलतोय तो हाताने लिहितोय आणि सांगतोय आपल्या प्रिय पत्नीला की अगं सुलोचने, मी असणारा तो महायज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये तो मला अग्नी सुप्रसन्न झाला, त्यातून रथ निघाला. 4 बोट तो रथ बाहेर निघायचा राहिला होता. मी माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी विचार केला की आता हा दिव्य रथ बाहेर निघाल्यानंतर मी रथावरती बसन आणि बसून असणारा अचाट अशा प्रकारचं युद्ध करील आणि त्या प्रभू रामचंद्राच्या सैन्याला मी जिंकील, असा त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये विचार आलेला आहे. तव घेऊनी मानर भारण विभीषण आणि हनुमान वीर समी घेऊनी सुमित्र नाला घाला दोर घातला. माझ्या मनामध्ये विचार आला की मी आता या रथावरती बसल, रथारूढ होईल आणि या सगळ्या वानरगणांचा नायनाट करेल. पण हा माझा विचार त्या ठिकाणी अदृष्ट निष्फळ त्या ठिकाणी ठरला ग सुलोचने. माझा कपाळ करंट त्या ठिकाणी एवढा विचार मी माझ्या मनामध्ये आणला, पण तो निष्फळ ठरला. त्या ठिकाणी माझे जे काका आहेत ना बिभीषणजी, या बिभीषणाने असणारं त्या लक्ष्मणाला, त्या हनुमंतरायाला आणि अनेक वानरगणांना त्या ठिकाणी निकुंभलेच्या ठिकाणी ते घेऊन आले. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. घेऊन या प्रचंड शान हनुमान होऊन उता वेळा रथावरी घालिता गोळांगोळा रथ घाला झाला भूमिगत. अगं सुलोचने, माझ्या मनामध्ये मी विचार करत होतो, मी माझे डोळे बंद केले होते आणि असा विचार माझ्या मनात होता
होता ग, पण ते बिभीषणजींनी असणाऱ्या वानरगणांना घेऊन आले आणि त्यांनी माझ्यावरती गुपित घाला घातला ग. जो काही हनुमंतराय आहे ना, हा त्या हनुमंतरायाने एक मोठा दगड शिळा घेतली आणि माझ्या रथावरती घातली. माझा रथ चकनाचूर झाला, असं इंद्रजित त्या ठिकाणी आणि सुलोचनाला बोलू लागला. मज करी धरुनिया जाण अंग दया सुडिता पण नेत्र उघडून पाहता जाण तव वानरगण देखिले. अगं सुलोचना, तो वालीचा मुलगा अंगद आहे ना, हा त्या अंगदानं असणारं काय केलं, तो असणारा माझ्या त्या यज्ञाच्या ठिकाणी आला, त्यानं मला लकलक अशा प्रकारचं हलवलं आणि हलून मला उठवलं. त्यावेळेस मी डोळे उघडले तर काय आश्चर्य बघितलं, सगळं वानरगण त्या ठिकाणी माझ्या डोळ्यासमोर मी मेघनादानं पाहिलं. मग सावध होनिया सारथी रतानुनिया रतारोहण करुनिया युद्ध त्या सभा मांडले. आणि मग काय झालं असणार, मी माझे डोळे उघडल्यानंतर समोर वानर सैन्य बघितलं. तेवढ्यात माझ्या सारथ्यानं त्या ठिकाणी रथ आणला, मी रथारूढ झालो. आणि मग काय झालं, त्या वानरांसोबत लक्ष्मणासोबत मी घनघोर अशा प्रकारचं युद्ध करायला सुरुवात केली. मग सावध होनिया सारथी रतानुनिया रतारोहण करुनिया युद्ध त्या सभा मांडले. लक्ष्मण वीर जगजेठीन प्रवेशोनी यज्ञ वाटी युद्धा येता कडकडाटी देखील दृष्टी मेघनादे. अगं सुलोचने, असणाऱ्या त्या यज्ञाच्या ठिकाणी असणाऱ्या वानर गणांसोबत जो काही प्रभू रामचंद्र आहेत ना, या प्रभू रामचंद्राचा बंधू लक्ष्मण असणारा खूप कडकडाटानं असणारा आवेशानं त्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी आले. मी मेघनादानं माझ्या डोळ्यांना पाहिलं. त्याशी छळ करोनी कपटीन गेलो मेघांचे प्रष्टी हनुमंताने उठावटीन आणिला नेहटी सुमित्रा. आणि मग माझं आणि त्या लक्ष्मणाचं घनघोर अशा प्रकारचं युद्ध त्या ठिकाणी सुरू झालं. आणि युद्ध सुरू असताना मी त्या लक्ष्मणासोबत कपट केलं आणि ढगाच्या आड असणारा मी उडून गेलो आणि तिथून त्या लक्ष्मणासोबत घनघोर अशा प्रकारचं युद्ध खेळू लागलो. पण तेवढ्यात काय झालं, जो काही हनुमंतराय आहे ना, हा त्या हनुमंतरायानं त्या लक्ष्मणाला खांद्यावरती घेतला आणि माझ्या समोर माझ्यासोबत युद्ध खेळण्यासाठी आणलं. लक्ष्मणे आणि आम्ही युद्ध मांडले रणभूमी लक्ष्मणे बाणाक्रमी शरीर रणभूमी पाडले. अगं सुलोचने, काय सांगावं, त्या लक्ष्मणाचं आणि माझं घनघोर अशा प्रकारचं युद्ध सुरू होतं ग. पण त्या लक्ष्मण असणारं मला दुर्धर अशा प्रकारचे बाण मारले आणि त्या बाणानं माझं शरीर त्या रणभूमीच्या ठिकाणी कोसळलं. लक्ष्मणे विंधोनी सत्वरीन होय भुजाची दिल्या शरी एक पडली धरेवरील लंके माझारी दुसरी. अगं सुलोचना, तुला काय सांगावं, त्या लक्ष्मण असणारं माझं शरीर रणभूमीवरती त्या ठिकाणी पाडलं. त्या ठिकाणी 2 बाण सोडले आणि बाणामध्ये माझा एक हात असणारा त्या रणभूमीच्या ठिकाणी पडला ग आणि दुसरा जो काही हात होता तो लंकेमध्ये येऊन पडला, असं त्या ठिकाणी इंद्रजितानं सुलोचनाला सांगू लागला. घालिता श्रीरामाची शपथान तेने बाणासी बळ अत्यंत इंद्रजिताचा शिरपातन केला निश्चित सुमित्रे. आणि त्या ठिकाणी त्या लक्ष्मणाने काय केलं, माझा पहिला हात तोडला, तो रणभूमीवर पडला. दुसरा हात तोडला, तो लंकेमध्ये येऊन पडला ग. पण विशेषतः जर सांगायचं म्हणलं तर त्या प्रभू रामचंद्राची शपथ त्या बाणाला लक्ष्मणानं वाहिली आणि शपथ म्हणून असणारा बाण सोडला. तो माझा असणारा त्या बाणाला शिरछेद केला, माझं मुंडकं धडाच्या वेगळं केलं सुलोचने, असं त्या ठिकाणी इंद्रजित पत्नीला सांगतोय. एक भुजा दंड उडाला तो तुझ कारणी मुळ धाडिला शिर रामचंद्रन मन्नाला न केले तुझला कळावे. अगं सुलोचना, तू म्हणशील या ठिकाणी मला मूळ का असणारा हात पाठवलास ग, तर त्याचं उत्तर आहे की माझं असणारं शिरकमळ, माझं मुंडकं असणारं प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी तिकडं पाठवलंय ग, तिकडं नेलंय ग. पण माझं मुंडकं कुठं आहे हा वृत्तांत तुला समजावा म्हणून असणारा माझा एक हात तुझ्याकडं पाठवलेला आहे, असं इंद्रजित बोलतोय. धड पडिले निकुंभळीसी शिर नेले रामचंद्रापासी आता आपल्या अस्तित्वासी प्रकट जनांसी दाखवी. अगं सुलोचने, माझा असणारा एक हात लंकेमध्ये पडला, एक रणभूमीवरती पडला. माझं जे काही धड होतं, जे शरीर होतं, ते सुद्धा असणाऱ्या निकुंभलेच्या ठिकाणी पडलेलं आहे. आणि माझा शिरकमळ, माझं मुंडकं असणारं प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला गेलं आहे ग. पण तू आता तुझं साध्य त्या ठिकाणी कर, तू आत्मा असणारं तुझा उद्धार करून घे, तू असणारा सती जा, असं त्या ठिकाणी इंद्रजिताचा हात बोलू लागला. सतीत्व असेल संपूर्ण देव लोकावा लक्ष्मण वंदोनी श्रीरामाचे चरण शिरापण मागावे. अगं सुलोचना, तू जर खरंच सत्य जर असशील ना, तर तू माझ्या
बोलणं त्या ठिकाणी ऐकतो असणार त्या प्रभू रामचंद्राकडे जा, प्रभू रामचंद्राचं दर्शन घे, त्या लक्ष्मणाचं दर्शन घे. जो काही आपल्यासाठी स्वानंद सोहरा आहे ना लक्ष्मण, याही लक्ष्मणाचं दर्शन घे आणि स्वतःचा उद्धार कर. तू सती जा, तुझा उद्धार होईल असं इंद्रजित बोलतोय. मी प्राण अर्पणी लक्ष्मणान भव समुद्र पार झालो जाना, तुझी मार्ग प्रतीक्षा सुलोचना करीत जाण वेगी. अगं सुलोचना, मी माझा उद्धार केलाय ग, मी माझा प्राण प्रभू रामचंद्रला त्या ठिकाणी अर्पण केलाय ग, पण माझा जीव, तू माझी प्रिय पत्नी आहेस ना, तुझ्यामध्ये अडकलाय ग. मी तुझी असणार, मी सावीच्या पदाला त्या ठिकाणी गेलोय ग, पण माझा जीव तुझ्यात अडकलाय. तुझी मी वाट पाहतोय, त्या ठिकाणी तू लवकरात लवकर मला भेटण्यासाठी ये. आयशा पाच पद्मभूमीवरी वाचिल्या अक्षरांच्या हारी, तेने सुलोचना सुंदरी अंगधरेवरी टाकीत. आणि मग सुलोचना असणार आपल्या पतिरायाच्या हातानं काय वृत्तांत लिहिला, हा असणारा शांतपणे ऐकला, ऐकून असणारा त्याचा त्यावर विचार केला आणि विचार केल्यानंतर ती एक स्त्री आहे आणि तिचा पती गमावलेला आहे म्हणून तिला अतिशय दुःख झालं. ती गहिवरून त्या ठिकाणी आली आहे आणि दुःखामध्ये ती असणारी गडबडा लोळू लागली. अकांत तिच्या अंतकरणामध्ये पेटला होता की माझा पतिराया मला सोडून गेलाय, म्हणून तिची अतिशय व्याकुळ परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि त्या असणाऱ्या सुलोचनेने स्वतःचं शरीर असणारं त्या जमिनीवरती तिचं कोसळलं. ती गडागडा असणारे लोळू लागली, पतिराया पतिराया म्हणून आक्रंदन करू लागली. इंद्रजिता तुझ विना मजदाही दिशा झाले शून्य, करुणा देऊ आलिंगन शुभवचन कोणा बोलू. आणि मग त्या ठिकाणी सुलोचना म्हणू लागली की पतिराया पतिराया, अरे कोणाला मी आलिंगन देऊ, मला का तू सोडून गेलास रे, तुझ्या वाचून असणारा हा वियोग मी कसा सहन करू, का मला सोडून गेलास तू. आजपर्यंत असताना तू माझ्यासोबत एक क्षणही माझ्यासोबत मला न विचारता कुठे राहिला नव्हतास रे मेघनादा, पण आज ही वेळ माझ्यावर कशी आली, मला तू का सोडून गेलास. म्हणून असणारी ती सुलोचना गडबडा लोळू लागली, आक्रंदन करू लागली, छाती उर बडवून त्या ठिकाणी रडू लागली, पतिराया पतिराया म्हणून. मज वाचनी तुझला क्षण विवेक नवचे साहिला, तो तू आज टाकून मजला सायुज्य पदाला जाऊ पाहसे. हे पतिराया, अरे एक क्षण सुद्धा असणारा तू मला सोडून राहत नव्हतास रे, पण आज हा विचार तुझ्या मनामध्ये आलाच कसा, मला का सोडून गेलास तू. एक दिवस सुद्धा असणारा तू मला सोडून राहत नव्हतास, एक क्षणही राहत नव्हतास, पण आज तू डायरेक्ट इथून असणाऱ्या या पृथ्वीवरून तू सायुज्य पदाला त्या ठिकाणी निघून गेलास आणि तिथं जाऊन तुला कसा रे माझ्याशिवाय करमताय, कसा रे तू मला सोडून गेलास म्हणून धाय धाय अशा प्रकारची ती सुलोचना रडू लागली. तुझ विना मी अनाथ, श्री नाही मजनाथ, आता काय हे जीवित येईन त्वरित तुझ पासे. हे मेघनादा, अरे मी तुला सोडून राहू शकत नाही, हा योग मला सहन होत नाही, मी काय करू. मला कधीच सोडून न जाणारा तू माझा पतिराया मला आज न सांगता निघून गेलास, न सांगता सायुज्य पदाला गेलास रे, हा वियोग असणारा मी सहनच करू शकत नाही. म्हणून मी आता कुठल्याच प्रकारचा विलंब न करता त्वरित लगेच असणारा तुझ्या पाशी येते. म्हणून असणारा ती सुलोचना रडत रडत बोलू लागली. पुच्छ तुटल्या साप सुरळीन की जळा वेगळी मासळी, देवी सुलोचना तळमळी नाही देवी देह. अहो ज्या प्रकारे असणारा मासा समुद्रातला त्या ठिकाणी नदीतला मासा आपण पाण्यातला उचलावा आणि त्या आपल्या वाळूवरती टाकावा, कसा त्या माशाचा कालमिल जीव होतोय, त्याच प्रकारे त्याचबरोबर असणारं सापसुरीचं शेपूट तुटावं आणि त्या सापसुरीचा जीव कसा कालमिल व्हावा, अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी त्या माता सुलोचनेची निर्माण झाली आहे. ज्या पतीच्या जीवावरती असणारं या आयुष्यामध्ये मी जगत होते, ज्या पतीच्या जीवावरती या सौभाग्यामध्ये मी नांदत होते, तोच पतिराया आज त्या सुलोचनेचा तिला सोडून गेला होता. म्हणून ती वर पडून धायधाय अशा प्रकारे रडत होती. काय करावं, तिचं अंतकरण तिला साथ देत नव्हतं. म्हणून नाथबाबांनी त्या ठिकाणी उदाहरण दिलंय की ज्या प्रकारे नदीतला मासा वाळूत पडावा, त्याचबरोबर सापसुरीचं शेपूट तुटावं आणि त्यांचा जीव कसा कालमिल होते, अशा प्रकारचा कालमिल जीव त्या माता सुलोचनाचा झालेला होता पतीच्या विरहामध्ये. गडबडा भूमीवरी लोळत नाना पर्या क्रंदत, बहुत ग्लानी करीत नाकृश बहुत मांडिला. आणि त्या ठिकाणी गडबडा धरणी होती, लोळू लागली, पतिराया पतिराया मेघनादा, अरे का सोडून गेलास मला, का मला भेट देत नाहीस, माझ्यासाठी काय इथं थांबला नाहीस, का सायुज्य पदाला जाऊन बसलास त्या ठिकाणी. म्हणून ती माता सुलोचना धाय धाय रडू लागली, आक्रंदन करू लागली, काय करावं पतिराया भेट दे, म्हणून ती रडू लागली. तव शांती मती सखी जाणन आणि विवेक सखा आपण, शांती मती सुलोचने लागून विवेक विचारून म्हणे माते. आणि त्या सुलोचनाची ती अवस्था
असणारी बघितली राक्षसाच्या त्या ठिकाणी श्री लंका असणारी एक राक्षसाची नगरी, पण या राक्षसा नगरीमध्ये सुलोचनाची सखी जिचं नाव आहे शांतिमती सखी, आणि तिने विवेकरूपी सख्याला विचारलं आणि म्हणू लागली मातेला, माता तुम्ही शांत व्हा आणि यातून काहीतरी असणार, तुम्ही पर्याय काढा. रडत बसून चालणार नाही, मनामध्ये दुःख घेऊन चालणार नाही, कुठंतरी आपला विचार करा, कुठंतरी आपलं हित साध्य करा, आपली या हितान जो से जागता स्वतःचं हित साध्य करा. म्हणून त्या ठिकाणी शांतिमती सखी विवेकरूपी सख्याला विचारून त्या ठिकाणी सुलोचना मातेला काय म्हणते ऐका. आता पती समागम सायुज्य पतादी सुगम प्राप्त होय उत्तम धाम तो उपाय परम युजाम. आणि मग शांतिमती सखी विवेकरूपी सख्याला विचारून सुलोचना मातेला म्हणू लागली की आता रडत बसण्यात अर्थ नाही, विलाप करण्यात अर्थ नाही, कुठंतरी स्वतःचं त्या ठिकाणी उद्धार करून घे आणि उद्धार करण्यासाठी जो काही असा उपाय योजावा की त्या उपायाने असणार आहे तुझा उद्धार होईल आणि उद्धार होऊन तुला सुद्धा तुझ्या पतिरायासारखा सायुज्य पदाची प्राप्ती होईल. आयसे ऐकता वचन सुलोचना विचारी आपण विना वैराग्य प्राप्ती विना रामचरण तुडती. आणि मग असणारे त्या दासीचं त्या शांतिमतीचं आणि विवेकरूपी सख्याचं बोलणं माता त्या सुलोचनेनं ऐकल्यानंतर ती म्हणू लागली की तुमचं खरं आहे, दुःख करत बसण्यामध्ये अर्थ नाही, कुठंतरी स्वतःचा असणारा उद्धार करून घेतला पाहिजे, हा उपायाचे योजन केलं पाहिजे. पण विना वैराग्य प्राप्ती विना प्रभू रामचंद्राचं कसं असणारं दर्शन होईल, मला भगवंताची कशी प्राप्ती होईल, आणि मग त्याच्यासाठी मला काय करावं लागेल. जसा काही अभ्यास केल्याशिवाय परीक्षेला बसता येत नाही, परीक्षेत पास होऊ शकत नाहीत, मग कुठंतरी माझं वैराग्य कमी आहे आणि वैराग्य असल्याशिवाय मला भगवंताची भेट होणार नाही, असा विचार त्या सुलोचना मातेने केला. सांडोनियात पंचविलासा सर्व भावी झाली उदास ग्रह धनादी सर्व स्वासन झाली उदास सुलोचना. आणि मग सुलोचनाचा असणारा त्या सगळं जे काही धन दौलत ऐश्वर्य होतं याच्यावरती तिने सगळं तिचा जीव त्यावरता काढून टाकला. कारण प्रत्येकाला असणारी अपेक्षा असती, माणूस जरी 2 दिवस जरी पंढरपूरला जरी चालला तरी स्वतःच्या घराकडे लक्ष असतंय आणि वाटतंय मी तिकडे गेल्यानंतर कसं होईल, पण तसा विचार माता सुलोचनेच्या मनात आला नाही. त्या ठिकाणी सुलोचना माता त्या ग्रह धनावरती उदास झाली, सर्व भावाने उदास झाली. का तर तिला वैराग्याची प्राप्ती करायची होती, स्वतःचा उद्धार करून घ्यायचा होता म्हणून. त्रैलोक्याची संपत्ती इंद्रजिती मिळविली होती, तिची गणना करावी किती बहुसंपत्ती सागर. त्या ठिकाणी एवढी बल्लाहाडे खूप मोठी अशा प्रकारची संपत्ती होती त्या इंद्रजिताची. का तर असणारा या त्रैलोक्याचा मोठा तो डाकू होता, जिथं सुंदर दिसल तिथं डाखा घालायचा. कारण त्याच्या मनावर होतं की असं थोडंच होतं की ही गोष्ट आवडली आणि ही गोष्ट इंद्रजिताला भेटणार नाही. त्रैलोक्यामध्ये जी काही खूप मोठी संपत्ती होती ती सगळी संपत्ती असणार त्या इंद्रजिताने जप्त केली होती आणि ही सगळी संपत्ती होती. पण त्या संपत्तीवर सुद्धा त्या सुलोचना माताचं मन फिरलं नाही. सगळ्या बाबतीत माता सुलोचना उदास झाली. सुलोचना मानी त्या ठिकाणी वस्त्रे ललामे, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे राजाच्या घरचे वस्त्र असतील, वेगवेगळ्या प्रकारचे मखमलीचे असतील, सोननान असतील, अलंकार असतील, या सगळ्यांवरती असणार त्या सुलोचना मातेनं ते मानियोग ज्या प्रकारे असणार एखादा सुंदर पदार्थ माणसाने बघावा त्यावर माणसाची अपेक्षा होती की ते हा पदार्थ खावा. पण असणार ज्यावेळेस तो पदार्थ उलटीसारखा दिसावा त्यावेळेस माणूस त्याच्याकडे बघत नाही. तसं हे नाथबाबांनी त्या ठिकाणी उदाहरण दिले की ते मानियोग सुलोचनाला असं ते जे काही धन दौलत ऐश्वर्य होतं ते एका उलटीप्रमाणे दिसू लागलं आणि ते सुलोचना त्याच्याकडे बघत सुद्धा नव्हती, तिचं मन पूर्णपणे किसनलं होतं. आशा तृष्णा कामना यांची गोळवण करून जाणा निस्पृह झाली सुलोचना दान धर्म करू सरई. आणि त्या ठिकाणी सुलोचना आशा मनशा तृष्णा कामना या सगळ्याच्या तिघींची असणारी बोलवण केलेली आहे. मनामध्ये कुठल्याच प्रकारची गोष्ट मनामध्ये नव्हती की हे धन माझं आहे, माझ्या पुढच्या पिढीला होईल, नातवाला पंतवाला होईल, माझ्या या पिढीतल्या माझ्या पुढच्या वंशाला होईल, अशा कुठल्याच प्रकारची मनामध्ये कल्पना त्या सुलोचनाच्या मनामध्ये राहिली नव्हती. आणि त्या सर्व भावी सुलोचना उदास झाली आणि जे काही ऐश्वर्य होतं धन दौलत होती ती तिने सगळीकडे वाटायला सुरुवात केली. जडित मुद्रा अलंकारण मणी मंडित उत्तम हार इंद्रजिताचे भंडार माटी समग्र द्विजासी. त्या ठिकाणी सुलोचना जे काही धन होतं परिमित अशा प्रकारचं धन होतं, अंगठ्या होत्या,
सोनं नाणं होतं, रत्न अलंकार आभूषण वेगवेगळ्या प्रकारचे, सांगावं तितकं कमीच होतं. एवढं ऐश्वर होतं त्या इंद्रजिताचं. आणि हे सगळं ऐश्वर सुलोचना माता वाटू लागली कोणाला तर ब्राह्मण देवतांना. बोलवणी ऋषी ब्राह्मण आणि सुवासिनी जाण वाटती झाली धन अपरिमित जाणते काळी. आणि मग माता सुलोचनानं काय केलं, ब्राह्मणांना बोलिलं, सुवासिनी ज्या काही स्त्रिया होत्या या सगळ्यांना बोलवलं आणि बोलून असणार जे काही सोनं नाणं धन दौलत होती ही सगळी वाटायला सुरुवात केली. करोनी लोभाची बोहरी न देणे दवडोनी दुरी कृपणता घालोनी बाहेरीन वाटी सुंदरी श्रीमष्ण. आणि त्या ठिकाणी सुलोचना जो काही खोटारडेपणा होता स्वतःच्या अंतकरणामध्ये, जे काही असणारा चिंगटपणा होता, हे सगळं कृपणता घालोनी बाहेरी, मनामध्ये जे काही चिकटपणा होता, जे काही खोटारडेपणा होता, हे माझं आहे, जे काही स्वार्थीपणा होता, हे सगळं असणारं तिने मनातून काढून टाकलं आणि ती असणारी जे अपरिमित अशा प्रकारचं धन होतं ती सगळ्यांना वाटू लागली. लोभे धन पुर जाती मुळीच त्याकडे माती भूमी शिल्पी संपत्ती तोंडी माती पाषाण. आणि त्या ठिकाणी नाथबाबा तुमच्या आमच्या समोर उदाहरण ठेवतात की लोभे धन पुरो जातीने मुळीच त्याकडे माती भूमी निक्षेपिली संपत्ती तोंडी माती पाषाण. त्या ठिकाणी सुलोचना कशी होती, ज्याप्रमाणे माणसं असणारा पहिल्या काळामध्ये बँकी नव्हत्या आणि मग लोक काय करायचे, सोनं नाणं साचवायचे, पैसा साचवायचे आणि जमिनीच्या खाली खड्डा खणून त्यामध्ये पुरायचे. पण नाथबाबा सांगतात की सुलोचना तशी नव्हती. तिने पुढचा कुठल्याच प्रकारचा विचार केला नाही की माझ्या पुढच्या पिढीला हे धन कामाला येईल. मग नाथबाबा म्हणतात की जे लोक जमिनीमध्ये हे धन पुरतात ते त्यांना अजिबात भेटत नाही, त्याची माती होऊन जाते. तैशी नव्हे सुलोचना सर्व पंक्ती दिली दाना देता उल्हास चौगुण वाटिले धरा निर्लोभते. आणि त्या ठिकाणी नाथबाबा म्हणतात की तशी सुलोचना नव्हती, खोटारडेपणा करणारी सुलोचना माता नव्हती. तिने धन जमिनीमध्ये पुरून ठेवणारी ती नव्हते. तिने असणारं हे सगळं धन असणारं या सगळ्या जणांना वाटायला सुरुवात केली आहे. दास दासी सेवकं त्यासी दिले यथेष्ट कनक माग त्यासी नवीन मुखं सती चोख सुलोचना. आणि सुलोचना मातेनं काय केलं असणार आहे, अपरिमित अशा प्रकारचं धन सगळ्यांना वाटायला सुरुवात केली. हे धन सगळ्यांना तिने वाटलं. जे काही लोक ते धन घेण्यासाठी आले होते त्यांना नेता सुद्धा येत नव्हतं, एवढं धन ती सुलोचना माता देऊ लागली. सगळेजण तृप्त झाले आणि अशा प्रकार धन सुलोचना माता वाटू लागली. आप्तयाच्या तृप्त झाले धन परिमित उरले नेता नेविना उपगले धन राहिले तरी बहुत. आणि मग असणारं त्या सुलोचना मातेने हे धन वाटू लागली, बळच देऊ लागली. लोकांना नेता सुद्धा येईना, त्यांना ओझं त्या ठिकाणी उचलणं झालं. शेवटी जे काही आप्त याचक होते, जे काही धन नेणारे होते ते सुद्धा कंटाळले आणि ते नको नको म्हणू लागले. तरी सुद्धा ते धनाचा साठा असणारा त्यातला अजिबात कमी झाला नाही, खूप धन होतं. मग सुलोचना मातेनं काय केलं, त्या धनाला त्या ग्रहाला नमस्कार केला आहे. मग सुलोचनांचं ग्रहासी नमस्कारोनी साष्टांगीसी सखिया घेऊनी समागमेसी निघे सासूची भेटावया. आणि मग सुलोचना माता असणारा ती धन देत होती पण लोक कंटाळले न्यायला. पण त्या राजगृहामध्ये खूप अशा प्रकारचं धन होतं, ते धन असणारे खूप शिल्लक राहिलं. पण सुलोचना मातेनं त्या धनाला त्या घराला नमस्कार केला आणि सोबत असणाऱ्या मैत्रिणी घेतल्या आणि आपल्या सासूला आत्याबाईला त्या मंदोदरी मातेला भेटायला निघाली. सतीपणाच्या अलंकारीन पांढरा तो डर बसरी हरिद्रा कुंकुम सिंदूर दिसे सुंदरी घवघवीत. आणि मग सुलोचनाने काय केलं असणार, त्या ठिकाणी सत्य पतिव्रतेचे अलंकार आपल्या अंगावरती त्या ठिकाणी सुवासिनीचे धारण केले. या ठिकाणी पांढरा तोडर म्हणजे असणार एक पायातील असणारा अलंकार घातला आणि गळ्यामध्ये असणारा पांढरा अलंकार घातलेला आहे. हळद कुंकू त्या ठिकाणी लिहिलेला आहे आणि सुशोभित अशा प्रकारची ती माता सुलोचना दिसू लागली. शुभ्र कंचुकी शुभ्र वस्त्र शुभ्र सुमनांचं शृंगार तेने शोभत से सुंदर मनोहर पतिव्रता. आणि सुलोचना मातेनं असणार पांढऱ्या रंगाची साडी घातली, पांढऱ्या रंगाची चोळी घातली, लाल भडक कुंकुल्याला हळद लावली, सिंदूर लावला आणि अशा प्रकारची घवघवीत अशी माता सुलोचना दिसू लागली. वाहनारूढ भावे जरी रामन लभी निर्धारी या करिता पादचारी निज निर्धारी चालली. आणि मग माता सुलोचना विचार करू लागली, त्या ठिकाणी मी वाहनामध्ये जर बसून प्रभू रामचंद्राकडे जर गेले तर मला त्या भगवंताची प्राप्ती होणार नाही, मला भगवंताचं दर्शन होणार नाही. आणि त्यामुळे असणार ती माता सुलोचना असणार पायी पायी निघाली.
करोनिया राम नाम स्मरण सुलोचना निघे आपण पदोपदी पतीचे स्मरण करीत गर्जना विनवेना. आणि त्यावेळेस असणारा माता सीता असणारा तिला अगोदर मंदोदरीची भेट घ्यायची होती आणि मंदोदरीची भेट घेऊन त्या प्रभू रामचंद्राकडे जायचं होतं. मग ती असणारी सुलोचना प्रभू रामचंद्राचं भजन करू लागली. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आणि अशा प्रकारचं गोड भजन करत असणारं सुलोचना निघाली. आली सभा मंडपासी रामन देखीला मंदोदरीसी साष्टांगे करोनी नमनासी निवृत्तांतासी निवेदी. आणि त्या ठिकाणी असणारी सुलोचना त्या मंदोदरीकडे गेली आणि गेल्यानंतर असणार तिने लांबूनच हात जोडले आपल्या सासूला, साष्टांगी नमन त्या ठिकाणी केलं आणि जो काही घडलेला वृत्तांत होता तो असणारा सांगायला सुरुवात केली. आय घरी जा, पोरगी उठली, पोरगी उठली, घरी जा ना. वाचा. करिता सासूसी नमस्कार तव ते आक्रंदली थोर माझानी मला ज्येष्ठ कुमारन दुःख निर्जर घोटेना. आणि मग सुलोचना असणारी आपल्या सासूबाईकडे मंदोदरीकडे गेली आणि गेल्यानंतर जो काही घडलेला वृत्तांत होता तो असणारा तिने सासूबाईला सांगितला. आणि हा वृत्तांत ऐकल्यानंतर ती एक मंदोदरी असणारी आई होती का तर तिचा आज मुलगा गमावलाय आणि तिला अतिशय दुःख झालं आणि दुःखामुळे असणार त्या मंदोदरीनं हंबरडा फोडलेला आहे. रे माझ्या ज्येष्ठ सुता नावांगनिया इंद्रजिता लक्ष्मणे तुझ्या केले हातान मुख सर्वता दिसेना. आणि मग असणारी ती मंदोदरी धायधा अशा प्रकारे रडू लागली, म्हणू लागली की असणारे माझ्या ज्येष्ठ सुता माझ्या इंद्रजिता, अरे मला का सोडून गेलास रे, मला न सांगता सोडून गेला, शेवटी तुझी आणि माझी भेट सुद्धा झाली नाही रे, आणि असा गुपचूप तू असणारे मला का सोडून गेलास. म्हणून असणारे ती मंदोदरी धायधा अशा प्रकारे रडू लागली. तुझे निमजला परम सुख नांती तुझे न देखे मुख ते निमज झाले परम दुःख दुःखदायक संसार. आणि मग मंदोदरी म्हणू लागली की हे मेघनादा, हे इंद्रजिता, अरे तू माझा असणारा ज्येष्ठ मुलगा आहेस रे, माझं पहिलं बाळ जर कोणी असेल तर तू आहेस रे, तुझ्यामुळं असणारा मला खूप आनंद व्हायचा, खूप सुख वाटायचं रे, माझ्या सुखाचा ओलावा असणारा तू होतास रे, पण असणारा मला आज खूप दुःख वाटतंय रे की तू मला असणारा सोडून गेलास. मी असणाऱ्या निजांची सोयरी खूप दूर असणारे अंतरले रे, तुझी आणि माझी आता भेट सुद्धा होऊ शकत नाही. म्हणून ती असणारी मंदोदरी रडू लागली. बाणाची सेजेवरील पौडला सिया मित्र करी मी तव निजाची सोयरी नाती दुरी अंतरली. अरे मेघनादा, तू असणारा त्या बाणाच्या शेजावरती त्या ठिकाणी झोपलास रे, पहुडलास रे, आणि मी असणारी निजाची सोयरी होते रे. सगळ्यात जवळचं जर नातं कोणाचं असेल ना तर ते असतं माय आणि लेकराचं. माईचा जीव असणारा तिच्या त्या लेकरामध्ये असतो आणि लेकराचा जीव माईमध्ये असतो. पण आज विपरीत अशा प्रकारची अवस्था त्या लंकेमध्ये निर्माण झाली. त्या सुलोचनाचा पती अर्थातच मंदोदरीचा मुलगा मेघनाद आज त्या सगळ्यांना सोडून गेला होता. तुझा आश्रय लंकनाथा निश्चयसी केला होता रवी पावलासी खातानी दुःखावस्था निवार. अरे मेघनाथा, तुझा असणारा आश्रय त्या लंकानाथाला तुझ्या वडिलांना होता रे. का तर असणारा हा रावण जर कोणाच्या जीवावर उड्या मारत असेल तर तो असणारा फक्त आणि फक्त इंद्रजिताच्या जीवावर उड्या मारत होता. कुठेही जायचा, युद्ध करायचा, आणि जर सभापुरती रेटायसारखी नसली की लगेच इंद्रजिताला बोलवायचा, आणि जे काही सगळं असणारा आधार होता तो इंद्रजिताचाच त्या रावणाला होता. म्हणून असणार ती मंदोदरी रडू लागली आणि रडत रडत म्हणू लागली की मेघनादा, अरे तुझाच असणारा आश्रय या लंकानाथाला होता रे. आयशी आक्रांतोनी भारी गडबड लोणे धरणी बरी संभो की सुलोचना नारी निज विचारी अति गुह्य. अहो, ती एक आई होती आणि आईला समजलं की माझं लेकरू असणारं मला आज सोडून गेलं, माझं तान पाडच मला सोडून गेलं, आणि म्हणून असणारं ती मंदोदरी धायधाय अशा प्रकारची रडू लागली, जमिनीवरती कोसळली, गडगड अशा प्रकारची लोळू लागली. पण सुलोचना मातेनं असणार त्या मंदोदरीला धीर दिला, आणि काय धीर देते, काय बोलते ऐका. तुम्ही न करावे खिदासी नाती सते तिस तित्वासी
आजीचे नि 7वे दिवशी न रावणासी प्राणांत. आणि मग असणारा सुलोचना असणारे मंदोदरीला म्हणू लागली की आत्याबाई, एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, जी वेळ आज माझ्यावर आली आहे ना, हा तीच वेळ 7 दिवसांनी तुमच्यावर येणार आहे. जसं माझा पती राया इंद्रजित मला सोडून गेलाय ना, इंद्रजिताला लक्ष्मणानं मारले ना, तीच वेळ 7 दिवसांनी तुमच्यावर येणार आहे. म्हणजेच प्रभू रामचंद्र देखील रावणाला मारणार आहेत. म्हणून तुम्ही कुठल्याच प्रकारचा खेदन करू नका. मंदोदरी बोले आपण मजही आहे हे ज्ञान, शिकविले नायक रावण कुळ निर्धन याचे नी. आणि मग त्या ठिकाणी मंदोदरी आपल्या सुनबाईला म्हणू लागली की सुलोचना, अगं या गोष्टीचं ज्ञान मला सुद्धा आहे ग, पण मी काय करणार. किती शिकवण्याचा प्रयत्न केला मी, माझ्या पतिरायाला सांगण्याचा प्रयत्न करते की अहो हे कार्य चांगलं नाही हो, हे तुम्ही पाप करतात आणि तुम्ही त्या प्रभू रामचंद्राची अर्धांगिनी माता सीतेला चोरून आणलंय, ही गोष्ट चांगली नाही. या गोष्टीमुळे कुठंतरी आपलं कुळ निर्दळन होईल. पण खूप शिकवते ग, पण हा असणारा पाप बुद्धी असणारा रावण आहे ग, तो माझं ऐकत नाही. आणि या रावणाच्या अशा स्वभावामुळं या असणाऱ्या संपूर्ण कुळाचं निर्दळन होत आहे असं मला वाटतंय. आश्वासवाणी मंदोदरी येता सुलोचना बाहेरी, रावण देखोनी शंक करीन दीर्घ स्वरी आक्रंदे. आणि मग असणारं त्या मंदोदरीला असणारं सुलोचनेने तिचं कसं तरी सांत्वन केलं, तिला शांत केलं आणि शांत करून त्या एका घरातून असणाऱ्या बाहेर निघाल्या. ज्या ठिकाणी राजा रावण बसला होता त्या ठिकाणी दोघी निघाल्या. त्यावेळेस राजा रावणानं आपल्या सुनाला बघितलं तर असणारे पांढरे शुभ्र अशा प्रकारचे अलंकार तिच्या अंगावर दिसत होते आणि मंदोदरी रडत होती. त्यावेळेस असणारं राजा रावण असणाऱ्या मनामध्ये खोचला आणि तो सुद्धा रडू लागला. तिही लोका दुर्धर देखन, ज्याचा प्रताप अटक, तो मारिला एकन मनुष्य मशके लक्ष्मणे. आणि मग राजा रावण त्या ठिकाणी म्हणू लागला की माझा प्रिय पुत्र माझा इंद्रजित त्या ठिकाणी मला सोडून गेलाय. मनुष्य मशके असणाऱ्या एका मच्छरानं त्या लक्ष्मणानं माझ्या त्या इंद्रजिताला त्या ठिकाणी मारावं का, त्याने माझ्या मुलाला मारावं का. ज्या इंद्रजिताचा प्रताप असणाऱ्या या त्रैलोक्यामध्ये गाजलेला होता, या त्रैलोक्यामध्ये सगळे देव दानव दैत्य सगळेजण असणार माझ्या इंद्रजिताला चळचळ कापत होते, भीत होते. पण आज या मनुष्य मशके लक्ष्मणानं माझ्या मुलाचा नैनाट केला म्हणून असणार तो राजा रावण आक्रंदन करू लागला. आठविता पुत्र दुखन, 10 हे मुखी करी शंख, दुःखे तळमळीत दशमुखन अधोमुख मूर्छित. आणि स्वतःचा मुलगा सोडून गेला म्हणून असणारा राजा रावण 10 तोंडानं रडू लागला, धाय प्रकारे रडू लागला आणि रडता रडता असणारा जमिनीवरती कोसळला, मूर्छित त्या ठिकाणी पडलेला आहे. दुःखी मूर्छित दशाननान, थापटोनी सुलोचना, करोनिया समाधान गुह्य ज्ञान अनुवादे. आणि मग सुलोचनानं काय केलं, आपले मामाजी अर्थातच सासरे जे आहेत ना रावण महाराज, हे असणारे चक्कर येऊन मुलाच्या विरहामध्ये जमिनीवरती कोसळले. आणि मग सुलोचनेने आपल्या सासऱ्याला धरून उठवून बसवलं आणि काहीतरी गुह्य ज्ञानाच्या गोष्टी, काहीतरी असणाऱ्या फायद्याच्या गोष्टी ती माता सुलोचना मामाजींना सांगू लागली. सम्मुख गाही देत प्राणान, वीर पावती कृत कल्याण, पती पावला ब्रह्मपद पूर्ण दुःख आपण न करावे. आणि मग सुलोचना त्या ठिकाणी म्हणू लागली की मामाजी, अहो तुम्हाला मी एक गोष्ट सांगते, तुम्ही ऐका. ज्यावेळेस असणाऱ्या युद्धामध्ये माझा पतिराया त्या ठिकाणी रणांगणावरती युद्ध खेळत असताना त्या ठिकाणी त्याचा म्हणजे त्याचा असणारा मृत्यू त्या रणांगणावरती त्या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून माझ्या पतिरायाचा उद्धार झालेला आहे. म्हणून तुम्ही असणाऱ्या कुठल्याच प्रकारचा खेद मनामध्ये वाटून घेऊ नका, कुठल्याच प्रकारचं दुःख व्यक्त करू नका. माझ्या पतिरायाला सायुज्य पद त्या ठिकाणी भेटलेलं आहे, माझ्या पतीचा उद्धार झालेला आहे. बाणी श्रीराम शपथ व्रती, सुमित्राची निज हस्ती, इंद्रजितासी परमगती दुःख तदर्थी न करावे. अहो मामाजी, प्रभू रामचंद्राचा असणारा बंधू लक्ष्मण आहे ना, त्या लक्ष्मणानं असणार बाण घेतला आणि बाणाला प्रभू रामचंद्राची शपथ वाहिली आणि असा शपथ वाहून बाण सोडला. त्या बाणानं माझ्या पतिरायाचा वध झाला आणि त्यामुळं माझ्या पतिरायाचा उद्धार झाला. त्यामुळे तुम्ही कुठल्याच प्रकारचं दुःख मनाला वाटून घेऊ नका. धैर्य धरोनी संपूर्ण, सांडा शोक दुःख रुदन, माझे काही विज्ञान पण सावधान वधारा. अहो मामाजी, तुम्ही असणारं दुःख सोडून द्या. विलाप करत बसण्यात अर्थ नाही. कुठंतरी स्वतःच त्या ठिकाणी
ठिकाणी हित साध्य करायचं आहे, म्हणून तुम्ही हे सगळं दुःख सोडून द्या, माझं ऐका तुम्ही असणार, मी काहीतरी गोष्ट सांगते तो तुम्ही ऐका, असं त्या ठिकाणी माता सुलोचना आपल्या सासऱ्याला बोलू लागली. अहो स्वामी लंकनाथा श्वशुर आणि माता पिता, तुम्हीच माझे सर्व ठाण ऐका आता वचन माझे. आणि त्यावेळेस असताना माता सुलोचना म्हणू लागली की तुम्हीच श्वशुर आणि माता पिता, का तर लग्नाच्या अगोदर आई आणि वडील हेच खरे आई वडील असतात हो, पण ज्यावेळेस डोक्यावरती 4 अक्षता पडतात त्या दिवशीपासून असणारे माहेरचे तर आई वडील असतातच हो, पण त्या दिवशीपासून सासू आणि सासरे हे आई वडील होतात. आणि मग सुलोचना म्हणू लागली की तुम्हीच माझे आई वडील आहात, आणि कुठंतरी माझी एक विचार तुम्ही ऐका, माझं काय म्हणणं आहे ते समजून घ्या, म्हणून ती सुलोचना सासऱ्याला विनवणी करू लागली. इंद्रजिताचे शिरकमळ घेऊन गेले गोळांगुळ, ते आणून द्याल ते तरी पण सकल पावले. अहो स्वामी नाथा लंका नाथा, त्या ठिकाणी मामाजी तुम्ही असणारी माझी एक विनंती मान्य करा, आणि तेवढी विनंती जर तुम्ही मान्य केली तर मला सगळं त्या ठिकाणी लाभलं, मला सगळं सुख प्राप्त झालं. तुम्ही असणार माझ्या पतिरायाचं शिरकमळ असणार वानरांनी त्या प्रभू रामचंद्राकडे घेऊन गेलेत, आणि हे शिरकमळ जर तुम्ही तेवढं मला आणून दिलं तर मला सगळं त्या ठिकाणी भेटल्याचं सुख प्राप्त होईल, आणि माझ्या सुखासाठी हे मामाजी तेवढं माझं तुम्ही कार्य पूर्ण करा. आयसे बोलता सुलोचना नावे सालसे रावणा, सैन्य पालना रे पालना सनद सेना करावी की. आणि मग हे बोलणं सुलोचनाचं त्या राजा रावणानं ऐकलं, आणि ऐकल्यानंतर त्या रावणाच्या मनामध्ये आवेश आला. हो या ठिकाणी स्वतःचा मुलगा मेलेला आहे, स्वतःची बायको रडती, स्वतःची सून रडती, पण त्या ठिकाणी या रावणाच्या मनामध्ये आवेश आला, आणि आवेश येऊन तो म्हणू लागला की अरे माझं सगळं सैन्य सन्निध करा, सगळ्या सैन्याला बोलवा, आणि मी आत्ता जातो आणि जाऊन असणाऱ्या त्या रामासोबत युद्ध करतो आणि ते शिरकमळ घेऊन येतो. म्हणे सुलोचने माये स्वस्त होऊन या राही, इंद्रजिताचे शिरलवलाही नातांची पाहे आणि तो. आणि मग राजा रावण आपल्या सुनबाईला म्हणू लागला की सुलोचना अगं स्वतःच चित्त तू सावधान कर ग, शांत राहा, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव, मी आत्ताची आता सगळं सैन्य घेऊन जातो, त्या प्रभू रामचंद्रासोबत युद्ध करतो, त्या लक्ष्मणासोबत युद्ध करतो, सगळ्या वानर गणांना त्या ठिकाणी मी हरवतो आणि सगळ्यांना मारून टाकतो, आणि तुझ्या नवऱ्याचं शिरकमळ या ठिकाणी घेऊन येतो, तू फक्त स्वस्त चित्ताने शांत बस. जिंकोनिया सुमित्र रघुनाथन वधोनिया वानर समस्त, इंद्रजिताच्या शिरसमवेतन भेटी त्वरित पै येतो. अगं सुलोचना त्या प्रभू रामचंद्राला, लक्ष्मणला आणि त्या सगळ्या वानरगणांना मी मारतो ग, आणि मारून ते जे काही तुझ्या पतीचं शिरकमळ आहे ते घेऊन तुझ्या भेटीला येतो. तव पर्यंत आपण स्वस्त करून अंतकरण, येथे असावे जाण युद्धाकारण मी जातो. अगं सुलोचना असणारा मी आत्ता जातो, युद्ध करतो, आणि युद्ध करून तुझ्या नवऱ्याचं तुटलेलं ते मुंडकं आहे ते आणतो, पण माय तू तोपर्यंत रडू नको, तुझं अंतकरण शांत कर, आणि शांत अंतकरणाने तू फक्त माझी वाट बघत बस, असं रावण आपल्या सुनबाईला बोलतोय. आयसा वीर भाव जाणन मंदोदरीने सुलोचने लागून, एकांत नियोनिया जाणून आयशा बरी सांगितले. आणि मग त्या राजा रावणाचं बोलणं आणि त्या सुलोचनेचं बोलणं मंदोदरी ऐकत होती की राजा रावण आता नेमकं काय काय सुनबाईला बोलतोय, आणि या सगळ्या गोष्टी मंदोदरीने ऐकल्या, आणि ऐकून असणारं त्या सुलोचने तिला हळूच खुणवलं, आणि खुणून असणारं बाजूला घेतलं, आणि बाजूला घेऊन काय बोलते, काय हितगुज आहे त्या सासू सुनाचं ऐका. रावण बोलतो ज्या गोष्टी त्या अवघ्या मिथ्या चावटी, तू आसोय जाऊनी उठावते श्रीराम भेटी पै घ्यावी. आणि मग त्यावेळेस असणारं त्या सुलोचनेला मंदोदरीने एकांतात बोलवलं दुसऱ्या खोलीमध्ये, सांगितलं, म्हणली माय या रावणाच्या नादी लागू नको, याचं बोलणं ऐकू नको, त्याला चांगलं कधीच सुचत नाही, फक्त वाईट त्याला सांग, म्हणून असणार तू या राजा रावणाचं ऐकू नको, माझं ऐक, मला कुठंतरी भविष्यातलं लक्षात यायला लागलंय, आणि म्हणून हे सुलोचना अगं तू आत्ता असणार त्या प्रभू रामचंद्राकडे जा, त्या प्रभू रामचंद्राची भेटी घे आणि स्वतःचा उद्धार करून घे. नमोनिया रामचरण तया जाओनिया शरण, शिरानोनी सहित जाण आपण आपण उद्धारी. आणि मग मंदोदरी म्हणू लागली की सुलोचने अगं माझं ऐक, सासऱ्याचं अजिबात ऐकू नको, सासऱ्यावर विश्वास ठेवू नको, माझं ऐकतो असणार, आणि त्या प्रभू रामचंद्राकडे जा, त्यांना विनंती कर, आणि स्वतःच्या नवऱ्याचं शिरकमळ त्या ठिकाणी घे, कारण ज्याच्या आदरे करिता स्मरण आणि शेष निमे जन्म मरण, त्याच्या चरणारी घोणी शरण भव बंधन छेदावे, त्या भगवंताचं जर तुला दर्शन झालं त्यातच तुझा मोठा उद्धार आहे. म्हणून हे सुलोचना अगं सासऱ्याचं ऐकू नको, त्या भगवंताची भेट घे, आणि भेट घेऊन स्वतःचं कार्य पूर्ण कर.
झाली या विना शरणागतान कार्य न साधे त्वरित आपले आपण स्वहितन करावे निश्चित साजनी. आणि त्या ठिकाणी मंदोदरी म्हणू लागली की सुलोचना, अगं स्वतःच कार्य जर पार पाडायचं असेल तर स्वतःलाच कुठंतरी हात पाय हलवावे लागते. म्हणून तू त्या प्रभू रामचंद्राची भेटी घे, स्वतःचं कार्य पार पाड, त्या भगवंताला विनंती कर आणि तुझ्या पतीचं शिरकमळ त्या ठिकाणी घेऊन ये. दुसऱ्याच्या आधारावर अजिबात राहू नको. कारण जर कधी यदा कदाचित जर सांगायचं ठरलं तर माणूस जर पाण्यात पडला तर स्वतःला पोहता यावं, स्वतःला पाण्यातून बाजूला निघता यावं. मग त्या ठिकाणी मंदोदरी म्हणू लागली की तू दुसऱ्याच्या आधारावर बसू नको. ढवात फेकत असतात लोक, पण त्यातून बाहेर निघायचा मार्ग स्वतः काढावा लागतो. सुलोचना, तू स्वतः भगवंत प्रभू रामचंद्राकडे जा आणि स्वतःचा उद्धार करून घे. आयसे जाणूनी साचारण स्वय करावा विचार दृढ धरोनी निर्धारण श्री रघुवीर सेवी माये. आणि हे सुलोचना, अगं तू तुझ्या मनामध्ये विचार कर, सासऱ्याचा अजिबात ऐकू नको. तू माझा ऐक, प्रभू रामचंद्राची भेटी घे आणि स्वतःचा विचार त्या ठिकाणी कर. स्वतःचा मनामध्ये दृढ विचार करून भगवंताची भेटी घे, त्यातच तुझा उद्धार आहे. परस्वाधीन जो होयन त्याचे कार्य कधी न होय स्वय आपण आपली स्वयं सोहित पाणी साधावे. आणि मग त्या ठिकाणी सुनबाईला त्या सुलोचना सासूबाई अर्थातच मंदोदरी सांगू लागली की म्हणली, सुनबाई, अगं जो माणूस असणारा दुसऱ्याच्या आधारावरती बसतो, दुसऱ्यावर अवलंबून राहतो ना, त्याचं कार्य कधीच परिपूर्ण होत नाही, त्याचं कार्य कधीच लयाला जात नाही. मग कुठंतरी स्वतःला जाग झालं पाहिजे, कुठंतरी स्वतःचा उद्धार स्वतः करून घेतला पाहिजे. आपल्या हिता जो असे जागताना धन्य माता पिता तयाची या. आणि म्हणून असणार हे सुलोचने, अगं कुठंतरी तू स्वतः असणार त्या भगवंताची भेट घे आणि स्वतःचा उद्धार करून घे. ऐकोनी मंदोदरीची माता सुलोचना घाली प्रणिपात येऊनी मिला लंकनात आज्ञा त्वरित मागत असे. आणि मग त्या सुलोचना मातेचं मंदोदरीचं त्या सुलोचना मातेनं सगळं बोलणं ऐकलं आणि बोलणं ऐकून सुलोचना मातेला त्या ठिकाणी नमस्कार केला आणि नमस्कार करून राजा रावणाला आज्ञा मागण्यासाठी त्या सासरे बुवांकडे गेले आहेत. मागवया पतीच्या शिरान भेटू जाईन श्री रामचंद्र आज्ञा मज द्यावी दश शिरान तू सासुरा मज लागे. आणि मग त्या असणारे सुलोचना सासरे बुवांकडे गेली आणि सासरे बुवांना म्हणू लागली की भेटू जाईन श्री रामचंद्र आज्ञा देई दश शिरा. अरे त्या ठिकाणी मामाजी, तुम्ही असणार मला आज्ञा द्या, मला त्या प्रभू रामचंद्राला भेटायला जायचंय, म्हणून मी तुमच्याकडे आज्ञा मागायला आले. का तर तुम्ही असणारे माझे मामाजी आहेत, तुम्ही माझे सासरे आहेत आणि म्हणून तुम्ही असणार मला आज्ञा द्या, मला त्या भगवंताची भेट घ्यायची. शोभे बोले दश शिरांशिता विरहे विरहातुर तुझ ते कोणी अति सुंदर न रामचंद्र सोडीना. आणि मग त्या सुलोचनेचं बोलणं त्या राजा रावणानं ऐकलं, पण पाप बुद्धी लंकानात होता तो. त्याच्या मनामध्ये फक्त पाप होतं, डोळ्यामध्येही पाप होतं आणि रावण ज्या ठिकाणी बघायचा त्या ठिकाणी त्याला पाप दिसायचं. मग ज्यावेळेस सुलोचना म्हणू लागली की मला आज्ञा द्या, मला त्या प्रभू रामचंद्राकडे जायचे माझ्या पतीचं शिरकमळ आणण्यासाठी, त्यावेळेस राजा रावण बोलू लागला आणि म्हणतो की सुलोचने, अगं तू जर त्या प्रभू रामचंद्राकडे गेलीस ना तर तू अतिशय सुंदर आहेस, तू खूप सुंदर दिसतेस आणि तुला अति सुंदर असं बघून तो प्रभू रामचंद्र सोडणार नाही, तो तुझ्याकडे वाईट दृष्टीनं त्या ठिकाणी बघल आणि त्यामुळे तू असणार त्याच्याकडे जाऊ नकोस, असं त्या ठिकाणी राजा रावण त्या सुलोचनेला म्हणू लागला. ऐकोनी रावणाचे वचन सुलोचना हसी बदन परम भ्रांत दशानन नेने महिमान श्री रामाचे. आणि त्या राजा रावणाचं बोलणं सुलोचनेनं ऐकलं. राजा रावण म्हणू लागला की प्रभू रामचंद्राकडे जाऊ नको, तुझ्याकडे प्रभू रामचंद्र वाईट दृष्टीनं बघल, वाकड्या नजरेनं बघल. का तर हा राजा रावण स्वतः असणारा पापी होता, म्हणून त्याला वाटू लागलं की प्रभू रामचंद्र ही पापी असतील. पण त्यावेळेस ते बोलणं राजा रावणाचं सुलोचनेनं ऐकलं आणि ती हसू लागली, स्मित हास्य तिनं केलं आणि ती म्हणू लागली, खरोखरच माझा सासरा अजूनही वेडाच आहे, याच्या लक्षात अजिबात येत नाही का, खूप याच्या डोक्यामध्ये याच्या मनामध्ये भ्रम आहे. प्रभू रामचंद्र असणारा सगळ्यांची माय बाप सगळ्यांचं सर्वस्व जर असेल कोणतं तर प्रभू रामचंद्र आहेत, पण या भगवंतावर सुद्धा डाऊट असणारा माझा सासरा घेतोय. श्रीराम पर श्री सहोदरन ज्याचे नाम परम पवित्र नामे पावन चराचरण श्री रघुवीर परब्रह्म. आणि मग सुलोचना माता त्या ठिकाणी म्हणू लागली की प्रभू रामचंद्र परस्त्री सहोदर आहे. स्त्रियांना दुसऱ्या स्वतःची पत्नी सोडून बाकीच्या स्त्रियांना स्वतःची मुलगी, स्वतःची बहीण, स्वतःची आई मानणारा असणारा परस्त्री सहोदर असणारा माझा भगवंत प्रभू रामचंद्र आहे. नव्हे तर या प्रभू रामचंद्राचं जर नुसतं नाव घेतलं तर माणसाची अनेक
जन्मातून त्या ठिकाणी मुक्तता होते आणि माणसाचा उद्धार होतो, असं या भगवंताचं नाव आहे, असं त्या ठिकाणी सुलोचना म्हणू लागली. विकल्पना दे रावणासी, विकल्पना ही रामासी, पापना तळे रघुवीरासी, नाम जगासी तारक. मग त्या ठिकाणी सुलोचना म्हणू लागली की विकल्प हा प्रभू रामचंद्राच्या पायाला सुद्धा त्या ठिकाणी शिवू शकत नाही, पण या राजा रावणाच्या अंतःकरणामध्ये जर सारखी खळबळ कशाची असेल तर ती पापाची आणि विकल्पाची आहे. पण माझा भगवंत प्रभू रामचंद्र आहे असा नाही, या भगवंताच्या पायाला विकल्प शिवू सुद्धा शकत नाही, पाप शिवू सुद्धा शकत नाही, असा माझा भगवंत आहे. आणि या भगवंताच्या नामामध्ये तर खूप ताकद आहे. नाम जर घेतलं तर माणसाला अनेक आनंद त्या ठिकाणी होतोय. विकल्पना दे रावणासी, विकल्पना ही रामासी, पापना तळे रघुवीरासी, नाम जगासी तारक. आयसे बोलता सुलोचना, मंदोदरी येऊनी जाना, भेटा मया रघुनंदन, आज्ञापना देववी. आणि मग असं बोलणं त्या सुलोचनेचा आणि राजा रावणाचा संवाद मंदोदरीने ऐकला आणि मंदोदरीने तो त्या ठिकाणी संवाद ऐकला आणि ऐकून त्या सुलोचनेला प्रभू रामचंद्राकडे जाण्यासाठी आज्ञा देण्याचं त्या ठिकाणी विनंती ती सुलोचनाची सासू मंदोदरी करू लागलेली आहे. जाणूनिया भविष्य चिन्ह, नाडना देता झाला रावण, मग सुलोचना निघे आपण रामानवन करामया. आणि त्या ठिकाणी मंदोदरीने सांगितलं पतिरायाला, त्या ठिकाणी त्या लंकानाथाला सांगितलं की तुम्ही या सुलोचनेला आज्ञा द्या प्रभू रामचंद्राला भेटण्यासाठी. मग रावणानेही त्याच्याही मग लक्षात कुठंतरी भविष्य चिन्ह आलं की पुढं काय घडावं, काय घडणार आहे असं त्या रावणाच्या मनामध्ये आलं. आणि आल्यानंतर त्या रावणानं सुलोचनेला त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला नमन करण्यासाठी जाण्यासाठी आज्ञा दिलेली आहे. करिता योग याग कोटी, स्वप्नी नव्हे श्रीराम भेटी, तो श्रीराम आज देखील दृष्टीने हर्ष गोरठी चालली. आणि त्या ठिकाणी सुलोचना विचार करू लागली की योग याग कोट्यानुकोटी जरी केले, होम हवन यज्ञ किती जरी असणारा देवदेव केला तरी सुद्धा प्रभू रामचंद्राची भेटी होत नाही. पण तो प्रभू रामचंद्र मी आज पाहणार म्हणून असणारा त्या सुलोचनेला अतिशय आनंद झाला आणि आनंदामध्ये ती असणारी सुलोचना निघाली. हृदय कवळण भुजादंडन, पादचारी अति प्रचंड, राम नामे गर्जोन वितंडन, ध्यानाखंड रामाचे. आणि त्या ठिकाणी असणाऱ्या त्या सुलोचनेने आपल्या पतीचा हात हृदयावरती धरला आणि पादचारी प्रचंड असणारी सरसर अशा प्रकारे ती फास्ट चलू लागली. कधी माझ्या भगवंताला भेटल, कधी त्या राघवाची मला भेट होईल, माझ्या मायबापाची मला कधी भेट होईल म्हणून असणार ती आनंदी झाली ती सुलोचना. माझा पती मला सोडून गेला ही ती थोडक्यात दुःख विसरली आणि तिला एक आनंद वाटू लागला की मला भगवंताची भेट होईल. म्हणून त्या प्रभू रामचंद्राच्या चिंतनामध्ये श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम अशा प्रकारचं भजन करत असणारा ती सुलोचना प्रभू रामचंद्राच्या दिशेने निघाली. वाजत्रांच्या गणगर्जनी, चालती सतो शिरोमणी, पदोपदी ओवाळण नाक्षयवाणी नारींची. आणि त्या ठिकाणी त्या लंकेमध्ये असणारी ती सुलोचना त्या लंकेतल्या त्या रावणाची सून आहे ती. आणि मग ती ज्यावेळेस प्रभू रामचंद्राच्या दिशेने निघाली त्या भगवंताची भेट घेण्यासाठी, त्यावेळेस असणारे वाजंत्र वाजू लागलं. वेगवेगळ्या प्रकारच्या वाजंत्राचे नगारे ढोल ताशे जे काही असतील त्याचा नाद त्या लंकेमध्ये घुमू लागला. आणि अशा वाजंत्रांच्या गडगर्जनी ती सुलोचना जी काही सत्व शिरोमणी होती ती निघाली. आणि चालत असणाऱ्या ज्या काही तिच्या सख्या होत्या, ज्या सुवासिनी होत्या, त्या सगळ्या जणी जवळ जमल्या आणि ताट घेऊन त्या सुलोचना मातेला ओळू लागल्या. सवे सखिया सांगा तिनी, नराम रूपयानु निधानी, सुलोचना एकनिष्ठ मनी रामस्मरणी चालली. आणि त्या ठिकाणी सुलोचना असणाऱ्या स्वतःच्या सख्या सोबत घेतल्या, मैत्रिणी घेतल्या आणि मैत्रिणींच्या सोबत प्रभू रामचंद्राचं भजन करत त्या ठिकाणी मनामध्ये स्वतःच्या पतिरायाचंही त्या ठिकाणी चिंतन होतं, प्रभू रामचंद्राचंही भजन होतं. आणि अशा त्या अवस्थेमध्ये, अशा त्या आनंदामध्ये ती सुलोचना प्रभू रामचंद्राच्या दिशेने निघाली. देखता श्रीरामाचे कटकान, सुलोचने सिंहती हरिक, आज माझे भाग्य चोखन रघुकुळ टिळक देखीन. आणि सुलोचना असणारे त्या प्रभू रामचंद्राच्या दिशेने जात होती. जात असताना तिला खूप लांब असणारं प्रभू रामचंद्राचं सैन्य दिसलं आणि ते सैन्य बघून अतिशय आनंद झाला सुलोचनला की मी आज रघुकुळ टिळकाला, त्या परमात्म्याला, त्या भगवंताला, प्रभू रामचंद्राला पाहणार, माझ्या आज डोळ्याची तृप्ती होणार, मला भगवंत दिसणार. म्हणून असणाऱ्या आनंदामध्ये ती सुलोचना चालू लागली. जय जयकारे गर्जनन करुणी घाली लुटांगण, वंदावया श्रीराम चरणन कर जोडून राहिली.
राम जय जय राम अशा प्रकारची गर्जना ती सुलोचना वेळोवेळा करू लागली. खूप आनंद तिला वाटू लागला. तिला आज भगवंताचं दर्शन होणार होतं आणि अशा आनंदामध्ये तिनं असणार समोर ते सगळं वानर सैन्य बघितलं. प्रभू रामचंद्र, लक्ष्मणाजी, हनुमंतराया सगळ्यांना असणार तिनं बघितलं आणि लांबूनच असणार ती हात जोडून येऊ लागली. वानर देखील सुलोचना रामने सीता धाडली जाना सर्वी करोनी गर्जना राम राम मिळेला. आणि त्या ठिकाणी सुलोचना स्वतःच्या सगळ्या सख्यांसोबत, सगळ्या मैत्रिणींसोबत प्रभू रामचंद्राच्या दिशेनं चालत होती. पण त्यावेळेस प्रभू रामचंद्राचं जे काही सैन्य होतं, जे काही वानरगण होतं, या वानरांनी बघितलं की समोरून असणारी एक स्त्री असणारी प्रभू रामचंद्राचं भजन करते ते. आणि त्यावेळेस असणारं ती सगळे सैन्य असणारं म्हणू लागले की आमची सीतामाता येते, आमची सीतामाता येते म्हणून. वानर म्हणती रामराया आणि जानकी आदी माया रावणी दिदली धाडवणी आणि युद्ध भया मानणी. आणि मग सगळ्या वानरांना अतिशय आनंद झाला आणि आनंदामध्ये वानर म्हणू लागले की हे प्रभू रामचंद्र, हे राघवा. अरे असणारे त्या रावणाला आता भीती वाटली की त्या रावणाचा मुलगा असणारा मेघनाद त्या लक्ष्मणानं मारलेला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी रावणाला आता युद्धाची खूप भीती वाटू लागली आणि म्हणून त्यांनी आपल्या माते सीताला पाठवलं असावं अशी त्या ठिकाणी सगळे वानर प्रभू रामचंद्राला म्हणू लागली. ऐकोनी वानरांचे वचन काय बोले रघुनंदन रावण जिवंत असत जाण सीता आपण देखो ना. आणि मग सगळे त्या ठिकाणी वानर म्हणू लागली की प्रभू रामचंद्र, माता सीता येत आहेत, प्रभू रामचंद्र, माता सीता येतात. पण प्रभू रामचंद्र सगळ्या जणांना त्या ठिकाणी सांगू लागले, म्हणू लागले की अरे जोपर्यंत हा रावण जिवंत आहे ना तोपर्यंत आपल्या डोळ्याला त्या सीतामातेचं दर्शन होणार नाही, आपण तिला पाहू शकणार नाही. तर जोपर्यंत हा पाप बुद्धी जिवंत आहे ना तोपर्यंत सीतेची आणि आपली गाठ भेट होणार नाही. पुरता वृत्तांत जाणून कोण येते विचारणी समस्त स्वस्त होणी नावलोकनी पाहावी की. आणि मग प्रभू रामचंद्र म्हणू लागले की उगाच या सीतामाता येते, सीतामाता येते असं म्हणू नका. कुणीतरी या वानर सैन्यातले एक जण पुढे जा आणि पुढे जाऊन जो ही स्त्री कोण आहे, इथं कशासाठी येते, हा सगळा वृत्तांताचं निवेदन तुम्ही करा आणि काय कशासाठी येते असं त्या ठिकाणी तुम्ही समजून मला येऊन सांगा. राम भक्तासी पाहीन पाप वासना सर्वता नाही तव सुलोचना येत पाहीन राम नाम गर्जता. आणि ज्यावेळेस ती असणारी सुलोचना या प्रभू रामचंद्राच्या दिशेनं जात होती त्यावेळेस प्रभू रामचंद्रांना सांगितलं की ही तुमची माता सीता नाही, ही दुसरीच स्त्री आहे. त्यावेळेस असणाऱ्या त्या वानरांनी आता त्या स्त्रीकडे पाहायचं बंद केलं आणि खाली माना घातल्या. का तर त्या वानर सैन्याच्या मनामध्ये कुठल्याच प्रकारचं पाप नव्हतं आणि असणारे त्यांच्या मनामध्ये कुठल्याच प्रकारचा विकल्प नव्हता त्या ठिकाणी. आणि म्हणून असणारं ती माता असणारी जी काही सुलोचना आहे ती प्रभू रामचंद्राच्या दिशेने येऊ लागलेली आहे. वानर खालत्या केला मानांत वाली सुलोचना घालोनी रामासी प्रदक्षिणा मस्तक भूमी ठेविली. आणि मग ती सुलोचना असणारी प्रभू रामचंद्राच्या दिशेने येऊ लागली. त्यावेळेस या वानर सैन्याने असणारे खाली माना घातल्या आणि त्या स्त्रीकडे बघितलं नाही. ती स्त्री कोण होती, कुठून आली होती याच्यावर काहीच त्यांना घेणं देणं नव्हतं. का तर ती स्त्री होती, ती परस्त्री होती आणि परस्त्रीकडे डोळा उचलून पाहणं हे खूप घोर पाप आहे. म्हणून हे पाप त्या वानर सैन्याला करायचं नव्हतं. म्हणून असणारे त्यांनी खाली माना घातल्या आणि त्यावेळेस माता असणारी जी काही सुलोचना आहे ती प्रभू रामचंद्राचं चिंतन भजन करत आलेली आहे. ती लांबूनच असणारे हात जोडून आली, प्रभू रामचंद्राला लोटांगण घातलं आणि मस्तक असणारं भूमीवरती ठेवलं आहे. हनुमंत म्हणे श्री रघुनाथान पहिलही इंद्रजिताची कांता सुलोचना पतिव्रता मदनार्थ आले असे. आणि मग तेवढ्यात हनुमंतराय बोलले आणि हनुमंतराय सांगितलं भगवंता प्रभू रामचंद्रा, ही असणारी इंद्रजिताची पत्नी सत्य पतिव्रता सुलोचना आहे आणि ही असणारी तुमचा वंदन करण्यासाठी, तुमचं दर्शन करण्यासाठी तुमच्या भेटीला आलेली आहे. तू तव कृपाळू रघुनाथान कुसोनी पूर्ण मनोगत हिचे पुरवावे मनोरथ नाहीसे हनुमंत बोलिया. हनुमंतराय म्हणू लागले की हे कृपाळू भगवंता, हे मेघश्यामा, हे त्या ठिकाणी परमात्मा, हे प्रभू रामचंद्रा, तुम्ही असणार या सत्य पतिव्रता असणाऱ्या सुलोचनेचं मनोगत ऐका आणि जे काही तिची इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करा अशी विनंती हनुमंतरायानं प्रभू रामचंद्राला केली. श्रीराम म्हणे ओ मायेन उठी उठी ओसये इच्छा असेल ती बोल सोयेन पूर्वी न जाईन सुधामा. आणि मग भगवंत प्रभू रामचंद्राच्या चरणावरती त्या सुलोचना मातेने डोकं ठेवलं. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणू लागले की उठ उठ ओसये, इच्छा असेल ती
काही बोल, तुझ्या मनामध्ये जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती असणारी तू मला सांग, ती असणारी मी पूर्ण करीन. पूर्ण केल्याशिवाय मी माझ्या घरी जाणार नाही. तुझं काय मनोगत आहे ते मला असणार सांग. आयसे त्रिवार बोलतान सुलोचना गुठली तत्वता हृदय भुजादंडस्थान श्री रघुनाथ स्तवन करी. आणि मग असं प्रभू रामचंद्राचं 3 वेळा बोलणं सुलोचना मातेनं ऐकलं. आणि ऐकल्यानंतर माता सुलोचना उठल्या. तो जो काही पतिरायाचा हात होता तो हृदयावरती धरलेला होता. आणि तो हात हृदयावरती धरलेला असताना ती प्रभू रामचंद्राला विनंती करू लागली. जय जय ओ श्रीरामान भक्त का मंत्रमास्नी शरण आले मेघश्यामा चरण महिमा. जय जय ओ श्रीरामान भक्त काम कल्पद्रुमा मी शरण आले मेघश्यामा चरण महिमा कोण जाणे. आणि मग सुलोचना प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी म्हणू लागली की जय जय ओ श्री रामचंद्रा भक्त काम कल्पद्रुमा. भक्ताच्या मनामध्ये असणाऱ्या इच्छा पूर्ण करणारा भगवंता हे मेघश्यामा, मी तुम्हाला शरण आले. तुमचा चरण महिमा कोण जाणे. त्या ठिकाणी मी तुम्हाला शरण आलेले आहे. त्या ठिकाणी माझा तुम्ही उद्धार करा. मी तव तुझाने शरण वानरी इंद्रजिताची शिरजान आणि ती देवनी आपण सनातनला करावे. हे भगवंता, हे प्रभू रामचंद्रा, तुम्ही असणारी माझी विनंती पूर्ण करा. माझ्या पतिरायाचं शिरकमळ असणार तुमच्या वानरांनी त्या ठिकाणी या ठिकाणी आणलेलं आहे की तुम्ही मला असणार द्या आणि मला देऊन असणार सनात करा. भेटवावे सुमित्रान तो आम्हा स्वानंद सोयरा द्यावे इंद्रजिताच्या शरण विहित जाळ करीन. हे भगवंता, हे प्रभू रामचंद्रा, जो काही लक्ष्मण जे आहे असणार आम्हाला स्वानंद सोयरा आहे का त्या लक्ष्मणामुळे आज माझ्या पतीचा उद्धार होते. त्या लक्ष्मणामुळे आज मला भगवंत प्रभू रामचंद्रा तुमची आज मला भेट होते. माझ्या डोळ्याची तृप्ती होते की मला आज भगवंताचं दर्शन होत आहे म्हणून. आणि म्हणून हे भगवंता, तुम्ही असणार मला त्या लक्ष्मणाची भेट घडवून द्या आणि माझ्या पतीचं शिरकमळ त्या ठिकाणी द्या. एवढीच माझी तुमच्याकडे विनंती आहे. मी तवा तुझी कन्यका जा मात्र शिर देऊनी देखा बोलवन कार्य रघुनायका नानी कमी न मागे काही. हे राघवा, हे रघुनंदना, अरे मी तुझी लेक आहे, तुझी मुलगी आहे, म्हणून तू असणार तुझ्या जावयाचं त्या इंद्रजिताचं शिरकमळ असणार मला दे. आणि ते शिरकमळ देऊन आमची तू बोलवण कर. मी आणि तुला काहीच मागत नाही, फक्त एवढंच मागते आणि ही माझी मागणी भगवंता तुम्ही पूर्ण करावी. आयसे बोलता सुलोचना हृदय कळवळला राम राणा अवलोकनी वानर सेना काय वचन बोलता. आणि मग सुलोचना मातेचं हे बोलणं त्या प्रभू रामचंद्रानं ऐकलं आणि भगवंत प्रभू रामचंद्र कळवळले. त्या ठिकाणी त्यांना भक्तावरती कळवळा आला. अंतकरण त्यांचं सद्गदित झालं. मया त्या भगवंताला फुटली त्या ठिकाणी. आणि अशी मया फुटल्यानंतर भगवंत प्रभू रामचंद्र त्या सगळ्या वानर सैन्याला विचारून काय म्हणतात ऐका. अहो सुग्रीवा जागवंता नळ निळांगदादी तत्वता विचार मानला की समजता इंद्रजित कांता काय बोले. भगवंत प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी म्हणू लागले की अहो स्वामी, त्या ठिकाणी सुग्रीवा, हे हनुमंत राया, हे नळनीळ अंगद तरस तरळ, तुम्हाला असणार मी विनंती करतोय की ही असणारी इंद्रजिताची अर्धांगिनी पत्नी सत्य पतिव्रता सुलोचना आपल्याकडे आलेली आहे. हिचं पूर्ण मनोगत काय आहे, ही काय म्हणते ऐका तुम्ही. हे तव रावणाची सुनन आम्हा लागी आली शरण इंद्रजिताचे शिर देऊन गोळवण केली पाहिजे. अरे वानरांनो, या नळनीळ अंगद जामवंत हनुमंता, त्या ठिकाणी ही रावणाची सून आहे आणि ती आज आपल्याला शरण आली. ती म्हणते की माझ्या पतिरायाचा शिरकमळ देऊन माझी बोलवण केली पाहिजे. यावर तुमचं मत काय आहे, असा प्रश्न प्रभू रामचंद्रानं वानरांना विचारला. आयसे बोलता रघुनाथ सुग्रीव म्हणे वानरनाथ सुलोचने तुझा वृत्तांत कैसा दोरित समजला. आणि प्रभू रामचंद्राचं बोलणं राजा सुग्रीवानं ऐकलं आणि ऐकल्यानंतर असणार डोळे टवकारून तो असणारा राजा सुग्रीव बघू लागला आणि बघून म्हणू लागला की अगं सुलोचना, तू इथं आलीस हे खरं आहे ग, पण हा सगळा काही वृत्तांत तुला कसा समजला. कारण ज्यावेळेस लक्ष्मणाचं आणि त्या इंद्रजिताचं युद्ध सुरू होतं त्यावेळेस काही लाईव्ह कॅमेरे लावले नव्हते. मग हा वृत्तांत तुला कसा समजला, का समजला, असं त्या ठिकाणी राजा सुग्रीव त्या सुलोचनेला विचारू लागला. शिराहिरे वानरीन तुझ श्रुत झाले कवने परी भुजदंड धरिला हृदयावरीन तो झळकरी दाविला. आणि मग सुग्रीव राजा म्हणू लागला की आम्ही असणार तुझ्या नवऱ्याचं शिरकमळ या ठिकाणी आणलं हे तुला कळलं कसं. आणि असं म्हणल्यानंतर
त्यानंतर असणारा त्या सुलोचनेने जो काही हृदयावरती धरलेला हात होता पतिरायाचा, हा असणारा ताबडतोब दाखवलेला आहे. परिसेवानर नाता सुग्रीवान माझे अंगण भूमीवरी बरवा भुजदंड आला जेव्हा प्रार्थना तेव्हा मी केली. आणि मग सुलोचना माता म्हणू लागली की राजा सुग्रीवा, अहो ज्यावेळेस हा भुजदंड हा हात माझ्या पतिरायाचा माझ्या अंगणामध्ये येऊन पडला ना, हा त्यावेळेस मी हाताला विनंती केली आणि विनंती करून मी विचारलं आणि त्यावेळेस मला सांगितलं. काय सांगितलं ऐका. पाचबद्ध भूमीवरील वर्तमान लिहिले सविस्तरी तो हा भुजदंड हृदयावरील म्हणून निर्धारी दाविला. हे सुग्रीवा, हे राजा सुग्रीवा, या हातानं असणार दौत आणि लेखनी घेऊन पाचबद्ध भूमीवरती जो काही रणांगणावरती घडलेला वृत्तांत होता हा मला निवेदन केला आणि मग मी तो ऐकला, वाचला, समजून घेतला आणि म्हणूनच असणार मी हा हात तुम्हाला दाखवते. तव बोलिला सुग्रीव वीरन तोंडचे तोंडी समाचार कोण माने साचार ऐक निर्धार सांगतो. आणि मग राजा सुग्रीव त्या ठिकाणी सुलोचनेला म्हणू लागले की माय, अगं तू सांगतेस तुझ्या अंगणामध्ये हात येऊन पडला, त्या हातानं दौत आणि लेखनी घेऊन लिहिलं, हा वृत्तांत सांगितला ग, पण माझा या तुझ्या तोंडच्या बोलण्यावर अजिबात विश्वास बसत नाही आणि मग मी अजिबात विश्वास ठेवू शकत नाही. तू असणार दुसऱ्या प्रकारे सांगू शकतीस. शिर प्रत्यक्ष बोलिला तुझे पातिव्रत्य साक्ष देईल आम्हा साच मानिल नाही तरी फुलकट. मग राजा सुग्रीव सुलोचनेला म्हणू लागले की अगं सुलोचने ऐक, तू म्हणतेस ना हा हात बोलला निर्जीव, त्याचबरोबर ऐक माझं, हा तुझ्या पतीचा जे काही शिरकमळ आहे ना तुटलेलं, हे ज्यावेळेस शिरकमळ बोलेल की माझी त्या ठिकाणी पत्नी बोलते ते खरं आहे, त्याच वेळेस असणारा मी तुझ्यावर विश्वास ठेवील असं राजा सुग्रीव सुलोचनेला बोलतोय. श्रीराम सोडणे करोनी शिर दिधले आणोनी सुलोचना देखोनी नयनी हर्षित मानी पै झाली. आणि मग प्रभू रामचंद्रांना आज्ञा दिली की या सुलोचनेच्या पतीचं शिरकमळ आणून द्या आणि ज्यावेळेस ते शिरकमळ सुलोचनेकडे आणण्यात आलं त्यावेळेस त्या सुलोचनेच्या अंतकरणामध्ये अतिशय आनंद झाला की तिच्या दृष्टीसमोर तिच्या पतिरायाचं ते मुंडकं तिला पाहायला भेटत होतं. शिर घेऊन यासनी धान आंचळे पुसोनी यथाविध निढळा मिळवणी निढळ विनोदन बोले सुबत सुलोचना. आणि मग सुलोचनेनं असणाऱ्या पतिरायाचं ते शिरकमळ घेतलं, त्याला असणाऱ्या पदराने पुसलं आणि डोळ्यात डोळं घालून त्या ठिकाणी बोलू लागली. बोलून काय म्हणते ऐका. आसन घातले पद्मासनान भुजंद आणि शिरजान पुढे मांडीवरी घेऊन काय आपण बोलत. त्या सुलोचना मातेनं असणारा आसन पद्मासन त्या ठिकाणी घातलेले, मांडी घालून बसली. एका मांडीवरती आपल्या पतिरायाचा हात ठेवलेला आहे तर दुसऱ्या मांडीवरती पतिरायाचं शिरकमळ त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि त्याला तिने असणाऱ्या पदरानं पुसलं आणि पुसून त्या पतिरायाच्या त्या शिरकमळाला काय बोलते ऐका. अहो इंद्रजिता स्वामीन वानरी तुमचे शिरण भूमी घेऊन आणले झेलती योमीन तो राम स्वामीन धरावा. आणि मग पतिरायाला म्हणू लागली की पतिराया पतिराया, त्या प्रभू रामचंद्राच्या वानर सैन्याने तुमचं मुंडका असणार चेंडू सारखं झेलीत आणलं ना, म्हणून तुम्हाला राग आलाय का व? तो तुम्ही राग सोडून द्या, माझ्याशी बोला. मी तवा तुझी निजदासीन प्रतापरनान करावी मजसी साक्ष देऊनी वानरासीन पतिव्रता परासी साच करी. हे माझ्या पतिराया असणारा तो मनामध्ये राग तुम्ही सोडून द्या की तुमचं मुंडकं झेलीत झेलीत वानराने आणले म्हणून तुम्ही मला साथ द्या. त्या ठिकाणी ह्या रावणा ह्या असणाऱ्या वानरांनी माझी खूप छळना त्या ठिकाणी मांडलेली आहे आणि माझ्या पतिव्रतपणाला साच वाटेल असं काहीतरी तुम्ही बोला अशी विनंती सुलोचना आपल्या पतिरायाला करू लागली. वानरी मांडली माझी छळनान तुझं वाचोनी सांगू कवना आयसे बोलणे सुलोचना करीन नमन हस्तेसी. आणि मग त्या ठिकाणी सुलोचना म्हणू लागली पतीच्या त्या शिरकमळा म्हणली की माझी या वानराने खूप छळना त्या ठिकाणी मांडलेली. मी सांगते की माझ्या पतीच्या हाताने मला हा वृत्तांत सांगितलाय पण तरी सुद्धा वानर विश्वास ठेवत नाहीत. माझ्यासमोर तुमचं शिरकमळ त्या ठिकाणी आणून ठेवलेलं आहे, शिरकमळाला त्या ठिकाणी मी विनंती करते आणि म्हणून हे पतिराया, अहो तुम्ही असणारे माझ्यावर विश्वास ठेवा, माझं कुठेतरी भलं व्हावं म्हणून तुम्ही असणारे बोला अशी विनंती ती असणारी सुलोचना पतिरायाच्या शिरकमळाला करू लागली. नाना परी उपचारी शिरा लागी प्रार्थना करी शिर न बोले निर्धारी मग अंतरी विचारित. सुलोचना मातेने अनेक प्रकारे विनवणी केली पतीच्या शिरकमळाला, त्या तुटलेल्या मुंडक्याला. असं बोलायची तसं बोलायची, तुम्ही मला का सोडून गेलात किंवा
त्या ठिकाणी तुम्ही बोला, या वानरांनी माझी खूप छळणा लावली, नाना प्रकारे अनेक प्रकारे त्या ठिकाणी विनंती केली सुलोचने पतीच्या शिराला, पण तरी सुद्धा ते शिरकमळ बोलत नव्हतं. त्यावेळेस असताना त्या सुलोचनेने मनामध्ये विचार केला. काय विचार केला आहे तिच्या अंतःकरणामध्ये ऐका. एका शुद्ध भावाविनांवर पंगी उपचार जाना करिता न बोले शिरा आपण नाता सती पण दामुयासी. मग त्या ठिकाणी सुलोचना म्हणू लागली की मी किती जरी असणारे वरवर उपचार त्या ठिकाणी केले, वेगवेगळ्या त्या म्हणण्यामध्ये जरी मांडणी केली की त्या ठिकाणी शिरकमळ बोललं पाहिजे, पण हे शिरकमळ काही बोलत नाही. त्यावेळेस असणारा आता सुलोचनेच्या लक्षात आलं की कुठंतरी या शिरकमळाला मी माझं सतीपण दाखवते म्हणून. जरी मी सत्यपतिव्रतान असेन साचारत तोता तरी साक्ष देव माझा भरतान श्री रघुनाथा समक्ष. आणि मग सुलोचना वेगवेगळ्या प्रकारे विनंती केली तरी सुद्धा शिरकमळ बोलत नव्हता. त्यावेळेस त्या सुलोचनेने हात जोडले आणि त्या शिरकमळाला म्हणू लागली की जर मी असणारे सत्य पतिव्रता असेल ना तरच माझ्या पतीचं शिरकमळ बोलल, अशी त्या ठिकाणी विनंती त्या सुलोचनेनं त्या शिरकमळाला केली. माझ्या पतिरायाचं शिरकमळ प्रभू रामचंद्राच्या समक्ष बोललं पाहिजे तरच मी सत्यपतिव्रता आहे. सभाय अभ्यंतरी आपणान म्हणे मी पतिव्रता असेन इंद्रजितात वाचन शेषा समान सर्वही. आणि मग त्या शिरकमळाला असणार ती विनंती करू लागली की म्हणू लागली की सबाह्य त्या ठिकाणी मी आतून आणि बाहेरून दोन्ही प्रकारे जर सत्य पतिव्रता असेल ना तरच माझं त्या ठिकाणी हे शिरकमळ बोललं पाहिजे. आणि सुलोचना त्या ठिकाणी म्हणू लागली की जर मी सत्य पतिव्रता तर आहे, तिच्या मनाने आहे, आणि जे काही सगळे लोक आहेत ते सुद्धा मला माझ्या शेषासमाने, अर्थातच मला माझ्या वडिलांप्रमाणे आहेत. सगळेजण माझा पतिराया सोडता मी सगळ्यांना माझे वडील समजते, आणि म्हणून तरी आता हे शिरकमळ बोललं पाहिजे. आळसा असल्या निर्धारण साक्ष बोलावी प्रखर बोलाचे ते नाही शिरण पतिव्रता साचार सुलोचना. सुलोचना विनंती करू लागली की हे पतिराया मी जर सगळेजण जे काही आहेत या सृष्टीमध्ये ते सगळ्यांना मी माझ्या वडिलांसमान त्या ठिकाणी समजते, आणि तुम्ही आता तरी असणारे बोला. जर मी सत्य पतिव्रता असेल तर तुम्ही असणारे बोलले पाहिजेत अशी विनंती सुलोचना वेळोवेळी त्या ठिकाणी पतिरायाच्या शिरकमळाला करू लागली. ऐकता सतीचे उत्तरण थरथरल्याचे ते नशीर देखता श्रीरामचंद्र साक्ष साचरण वादे. आणि मग हे असणारे खडतर बोल असणारे त्या सुलोचनाचं त्या शिरकमळानं ऐकलं, आणि त्यावेळेस असणार ते शिरकमळ थरथर करू लागलं, त्याच्यामध्ये प्राण आला, आणि प्राण आल्यानंतर असणार ते काय बोलू लागलं ऐका. जैसा रामचंद्र सत्य सत्यम तैसे सुलोचनेचे पातिव्रत्य जाणून या इत्यद्भुतन कार्य निश्चित करी स्वामी. आणि मग त्यावेळेस असणार ते शिरकमळ बोलू लागलं, काय म्हणू लागलं की हे प्रभू रामचंद्र, अरे तू जसा काही सत्य प्रतिज्ञा आहेस ना, जसा तू सत्य आहेस तसंच माझ्या पत्नीचं, माझ्या अर्धांगिनीचं, या सुलोचनेचं सुद्धा पतिव्रत्य पण त्या ठिकाणी सत्य आहे, हिचं व्रत्य सत्य आहे, असं त्या ठिकाणी त्या सुलोचनेच्या पतीचं शिरकमळ बोलू लागलं. आळसी साक्ष देता शिरण मानरे केला जे जकार सुखावला श्रीरामचंद्रन चिंता दुर्लक्ष मना. आणि मग प्रभू रामचंद्रानं असणार त्या तुटलेल्या शिरकमळाचं बोलणं ऐकलं. त्यावेळेस असणाऱ्या सगळ्या वानरांना प्रभू रामचंद्राला अतिशय आनंद झाला, आणि आनंदामध्ये सगळ्या वानरांनी जय जयकार केला. प्रभू रामचंद्र भगवान की जय. केवळ चैतन शिरण साक्ष बदले पैसाचार संतोषोनी श्रीरामचंद्रन काय उत्तर बोलता. त्या ठिकाणी ते असणारं शिरकमळ निर्जीव होतं, कारण त्या असणाऱ्या इंद्रजिताचा शिरपात त्या ठिकाणी लक्ष्मणाने केला होता. धड इगळीकडे पडलं होतं, हात इगळीकडे पडले होते, मुंडकं इगळीकडे पडलं होतं, पण असणाऱ्या ती इंद्रजिताची पत्नी सत्य पतिव्रता होती, म्हणून असणार तिच्या बोलण्यामुळं असणारं त्या शिरकमळामध्येही प्राण आला, आणि तो बोलू लागला की ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्र सत्य आहे त्याच प्रकारे त्या सुलोचनेचं पतिव्रत्य सुद्धा सत्य आहे. म्हणून सगळ्या जणांना असणारा आनंद झाला, त्या प्रभू रामचंद्रालाही आनंद झाला. पण या ठिकाणी आमच्या लक्ष्मणाला अतिशय दुःख झालं की लक्ष्मणाला वाटू लागलं की ज्याच्यासाठी मी असणार एवढं कष्ट घेतलं, 14 वर्ष निराहारी राहिलो, पाणी पिलं नाही, जेवण केलं नाही, मला खूप कष्ट सहन करावं लागलं या इंद्रजिताला मारण्यासाठी, आणि याचा शिरकमळ आता असणार सजीव
झालंय त्या ठिकाणी बोलू लागलंय आणि माझा बंधुराया आता कळवळलाय त्या ठिकाणी माझ्या बंधुरायाला मया फुटली आता काय होतंय म्हणून भीती लक्ष्मणजींना वाटू लागली. रघुनंदन म्हणे सुलोचना काय इच्छा ते बोलणे काय मागस देईन सजन प्रसन्न वदने बोलिला. आणि मग भगवंत प्रभू रामचंद्रला अतिशय आनंद झाला आणि आनंदामध्ये भगवंत प्रभू रामचंद्र बोलू लागले की सुलोचने अगं काय इच्छा आहे हे साजने तुझं काय मनोकामना आहे तुझी इच्छा काय आहे ती असणारे तू बोल त्या ठिकाणी मी पूर्ण करतो. सुलोचना म्हणे श्रीरामान भक्त काम कल्पद्रुमा पती शिर देवोनी आत्मान पुनर्जन्म देऊ नको. आणि मग सुलोचना त्या प्रभू रामचंद्र म्हणू लागली की हे प्रभू रामचंद्रा हे भक्त काम कल्पद्रुमा भक्ताच्या मनामध्ये असणाऱ्या कल्पना भक्ताच्या मनामध्ये असणाऱ्या इच्छा पूर्ण करणाऱ्या भगवंता माझी कोणतीच इच्छा नाही माझी फक्त एवढीच इच्छा आहे की असणाऱ्या माझ्या पतीचं शिरकमळ असणार तुम्ही मला द्यावं आणि माझा उद्धार करावा. तुझ्या चरणी अक्षय वासन तुझ्या नामी दृढ विश्वास हेच देवोनी आत्मासन निज धामास बोळवी. आणि त्या ठिकाणी सुलोचना म्हणू लागली की प्रभू रामचंद्र भगवंता फक्त आणि फक्त माझ्या पतीचं शिरकमळ तुम्ही मला असणार द्या आणि मला असणारा पुनर्जन्म देऊ नका. माझी अजिबात इच्छा शिल्लक राहील नाही की पुनर्जन्म घ्यावा म्हणून असणारा भगवंता तुम्ही असणार मला पुनर्जन्मही देऊ नका. तुमच्या चरणी अखंड वास तुमच्या नामी दृढ विश्वास सतत माझ्या मुखामध्ये भगवंता तुमचं नाम आलं पाहिजे. तुमच्या चरणाजवळ असणारी आम्हाला जागा द्या एवढी विनंती तुम्ही आमची त्या ठिकाणी मान्य करा. आरसे मागे सुलोचना संतोषला रंगराना पावाला क्षणी निज भवना आशीर्वचना जाण माझ्या. आणि मग प्रभू रामचंद्रलाही अतिशय आनंद झाला आणि भगवंता त्या ठिकाणी सुलोचना मातेला आशीर्वाद त्या ठिकाणी देऊ लागले आणि म्हणू लागले की तुमचाही त्या ठिकाणी उद्धार होईल तुम्हाला माझ्या चरणावर जवळ त्या ठिकाणी जागा देतो तुमचा त्या ठिकाणी उद्धार होईल तुमचा नामावरती दृढ विश्वास राहील आणि तुमचाही उद्धार होईल म्हणून असणारा प्रभू रामचंद्रांनी आशीर्वाद दिला की तुम्ही सुखी व्हाल अक्षय व्हाल तुमचा अजिबात क्षय त्या ठिकाणी होणार नाही तुम्ही धन्य व्हाल म्हणून. आणि होनी हर्षान्वितन काय बोलला रघुनाथ आता उठवीन इंद्रजितन म्हणून हस्त उचलिला. आणि मग तेवढं तर असणार बोलू लागले प्रभू रामचंद्र की तुम्ही खूप सुखी होताल तुमचा उद्धार होईल तुम्हाला त्या ठिकाणी चारही मुक्ती भेटतील. पण अजूनही त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र उदार झाले आणि उदार होऊन म्हणू लागले की हात उचलला त्याने पद्महस्ताने म्हणू लागले की मी आत्ताचे आत्ता असणार या इंद्रजिताला जिवंत करतो म्हणून. तेव्हा बोलिला हनुमंत वीरान स्वामींनी हा परोपकार पुरे करावा विचार समग्र नाता उदार न व्हावे. आणि मग त्यावेळेस असणारे या प्रभू रामचंद्राचं अंतकरण खूप दयाळू झालं आणि त्या प्रभू रामचंद्राला पाझर फुटला मायेचा. त्यावेळेस हनुमंतरायाच्या लक्षात आलं आणि मग हनुमंतराय म्हणू लागले की बाबा या क्रूर राक्षसाला मारण्यासाठी किती असणार आतूनच आम्हाला कष्ट घ्यावं लागलंय. हा असणारा भयंकर क्रूर अशा प्रकारचा इंद्रजित होता याला आम्ही आता त्या ठिकाणी लक्ष्मणानं मारलंय. पण आता जर प्रभू रामचंद्र उदार झाले तर हा परत राक्षस जिवंत होईल नवे त्या असणाऱ्या गोष्टी करील. आणि म्हणून त्या ठिकाणी हनुमंतराय म्हणू लागले की हे स्वामी हे प्रभू रामचंद्रा एवढाच विचार इथंच थांबवा तुम्ही आता अधिक उदार होऊ नका अशी विनंती हनुमंतरायानं प्रभू रामचंद्राला केली. तो बोलिला लक्ष्मणान हनुमानाचे वचन प्रमाण स्वामीनी करोनी आपण आज्ञापन द्यावे सुलोचने. आणि मग असणाऱ्या हनुमंतरायाचं ते सगळं बोलणं लक्ष्मणानं ऐकलं आणि लक्ष्मणजी म्हणू लागले की हनुमंतरायाचं बोलणं अगदी असणार खरं आहे अगदी बरोबर आहे. आणि म्हणून हे प्रभू रामचंद्रा तुम्ही पुरेपूर अशा प्रकारचा विचार करावा आणि विचार करून असणार पुढचं कार्य पार पाडावं. सुग्रीव बोली सुलोचने प्रती शिर घेऊन निघतो रीती विलंबन करावे अर्जुन जाय निश्चितीने जमाये. आणि मग असताना राजा सुग्रीव म्हणू लागले की हे सुलोचना अगं तुला आता तुझ्या पतिरायाचं शिरकमळ भेटलंय ना हा हे शिरकमळ घे आणि त्वरित कुठल्याच प्रकारचा विलंब करू नको आणि लगेच असणार तू त्या लंकेमध्ये निघून जा अजिबात विलंब करू नको. ऐसे कथा वचन शिराभुजा दिंडक वळवून श्रीराम नमस्कार प्रदक्षिणा करून विनविन करीत असे. आणि मग असणारा त्या माता सुलोचनेनं त्या पतीचा शिरकमळ असणारं घेतलं तो हात घेतला स्वतःच्या हृदयाला लावला आणि हृदयाला लावून त्या प्रभू रामचंद्राला विनंती त्या ठिकाणी करू लागली. विनवणी करते की काय विनवणी करते ऐका. ऐक स्वामी रघुनाथा आजींचा दिवस युद्ध वार्ता आपण न करावी सर्वथान मान रापले आवरावे. हे भगवंता प्रभू रामचंद्रा तुम्ही असणारी
माझी एक विनंती पूर्ण करा. माझी एक इच्छा आहे की तुम्ही आज असणारे तुमचे वानरगण त्या रणभूमीच्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी पाठवू नका. तुमचे आज असणारे हे वानर आवरा. माझी एवढी इच्छा आहे असणार ती तुम्ही पूर्ण करा. अवश्य म्हणे रघुनंदनन करे सुग्रीवाज्ञापन. आजींचा दिवस वानरगण नरनकंदना न जावे. आणि मग प्रभू रामचंद्राने सांगितलं, राजा सुग्रीवा, आज कुठल्याच प्रकारचं युद्ध झालं नाही पाहिजे. आपले वानर तुम्ही आवरा. जे काही सुलोचनाचं म्हणणं होतं हे असं आपण पूर्ण करू. असे होता सुलोचना भुजदंड आणि शिरजाना मस्तकी वाहुनी रणांगणांनी कुंबळे जात झाली. आणि मग त्या राजा सुग्रीवाचं त्या प्रभू रामचंद्राचं बोलणं त्या सुलोचना मातेनं ऐकलं आणि ऐकून असणार तो हात आणि असणार ते शिरकमळ घेतलं. आणि ज्या ठिकाणी त्या पतिरायाचं शिरकमळ त्या पतिरायाचा धड असणारा आणि एक हात त्या निकुंबलेच्या ठिकाणी पडला होता, त्या ठिकाणी ती सुलोचना माता निघाली. त्या ठिकाणी इथंच मी कथा सांगायला म्हणजे स्टॉप करते. इथंच पूर्ण विराम त्या ठिकाणी देते, कारण बाळ माझं उठलेले. प्रभू रामचंद्र भगवान की जय.